वेलकम ऑल ऑफ यू. मी प्रल्हाद मापारी तुमचे PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये स्वागत करतो. पहा, राज्यसेवा एक वीकवरती आलेली आहे, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. आणि निश्चितच मला खात्री आहे की सर्वजण चांगल्या उत्तम रीतीने परफॉर्म कराल. त्या अनुषंगाने राज्यसेवा प्रिलियम झाल्यानंतर तुम्हाला मेन्समध्ये कशा प्रकारे हेल्प करता येईल, पर्टिक्युलरली GS2 असेल आणि पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल असेल, मराठीमधून सुद्धा किंवा इंग्लिशमधून सुद्धा, या अनुषंगाने आपण खूप सारे सिरीज ऑफ इनिशिएटिव्स घेऊन येणार आहोत, क्रॅश कोर्स घेऊन येणार आहोत, टेस्ट सिरीज घेऊन येणार आहोत. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मी निश्चितच त्याचे डिटेल्स तुम्हाला पब्लिश करेल आणि बिनधास्त तुम्ही प्रिलियम मनसोक्तपणाने द्या, एकदम कॉन्फिडेंटली द्या, कारण मेन्सची गॅरंटी ना माझ्याकडे सोडायची आहे. ॲटलिस्ट GS2, GS4, इथिक्स आणि SAची जे तुम्हाला सिक्युअर करू शकतील, ऑप्शनलची सिक्युअर करू शकतील चांगल्या पद्धतीने मेन्स क्लिअर करण्यासाठी, राईट. सो तुम्ही त्याचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे. आज आपण इतर या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत PSIRचं पेपर 1चं ॲनालिसिस, जे रिसेंटली UPSCची सिव्हिल सर्व्हिसची मेन्स एक्झाम झाली 2025ची, त्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. आणि मग ह्या ॲनालिसिसमधून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की जर राज्यसेवाचा 2025चा जर आपल्याला पेपर द्यायचा असेल पॉलिटिकल सायन्सचा, तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल ह्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घ्यायच्यात. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. सो राज्यसेवा 2025च्या मुख्य परीक्षेसाठी तुमचा ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे हे तुम्हाला आज ह्या ॲनालिसिसमधून पाहायला मिळेल. पहा, आजच्या या ॲनालिसिसचं उद्दिष्ट काय सर्वप्रथम ते समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, सर्वप्रथम ज्यांना मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे, मेन्स 2025चं PSIRचं मराठीमधून असो नाही तर इंग्लिशमध्ये असो, त्यांनी कशा पद्धतीने पेपरकडं पाहिलं पाहिजे. आता पहा, आत्तापर्यंत आपण जे मटेरियल फक्त रीड करत आलो आहे, फार तर फार काही लोकांनी त्याच्या नोट्स बनवलेल्या असतील, काही लोकांनी त्याची रिव्हिजन देखील केलेली असेल आणि काही लोकांनी थोड्याफार प्रमाणात ॲन्सर रायटिंगचा ट्राय केलेला असेल. परंतु आपल्याला याच्या बियॉन्ड जायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मेन्स नंतर, ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं कन्सॉलिडेशन ऑफ मटेरियल करायचं आहे. की जे काही मटेरियल तुम्ही प्रिपेअर केलेलं आहे त्याला कन्सॉलिडेट करायचं आहे, एकत्र करायचं आहे. कशा स्वरूपात कन्सॉलिडेट करायचं आहे? नोट्सच्या स्वरूपात कन्सॉलिडेट करायचं आहे. आता ह्या नोट्स वेगळ्या आहेत. ह्या नोट्स कशा आहेत? तुमच्या सब्जेक्टच्या अंडरस्टँडिंगच्या नोट्स आहेत. ह्या नोट्स कशा आहेत? ह्या नोट्स अशा पद्धतीने असतील की जेणेकरून तुम्हाला त्याच्या बेसिसवरती ॲन्सर्स लिहायला मिळतील, डायरेक्ट ॲन्सर्स लिहिता येतील. ठीक आहे, आत्तापर्यंत ज्या नोट्स काढल्या ना त्या मी तुम्हाला सगळं एक्झाम्पलसह या ॲन्सरमध्ये समजून सांगेन, या ॲनालिसिसमध्ये समजून सांगेल की कशा पद्धतीने ह्या नोट्स देखील काढायच्या असतात, काढल्या पाहिजेत. आणि त्या नोट्स मी तुम्हाला आपल्या क्रॅश कोर्समध्ये सुद्धा देणार आहेत, जेणेकरून तुम्ही तेवढ्या जरी नोट्स करून गेले तर मी गॅरंटी देऊ शकतो तुम्ही PSIR कम्प्लिटली तुम्ही स्वतःहून लिहू शकता. ठीक आहे. दुसरी समस्या काय येणार आहे की सर्व मुलं ह्या स्टेजमध्ये नसणार आहेत. ठीक आहे, आणि हे लक्षात ठेवा, हे UPSCवाले असतील ज्यांनी हा सब्जेक्ट प्रिपेअर केलेला आहे, त्यांची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन देखील होईल. ठीक आहे, त्यांच्यासाठी हा रिव्हिजन क्लास असणार आहे. जे MPSCसाठी असणार आहेत, आता तुम्ही म्हणसाल सर आमचं MPSCमध्ये प्रिलियम्स होईल नाही होईल माहीत नाही. दोन्ही काय टाईपचे स्टुडंट्स, ज्यांची प्रिलियम्स क्लिअर होणार नाही आणि ज्यांची क्लिअर होईल, काहीही रिझल्ट असो त्या दोघांनीही जॉईन केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. द रिझन सांगतो, तुम्हाला माहीतच नाही PSIRमध्ये काय आहे काय नाही. ठीक आहे, जरी तुमची प्रिलियम नसेल क्लिअर होईल ना, तुमचं ऑप्शनल तर प्रिपेअर होईल. ऑप्शनल कशा पद्धतीने प्रिपेअर केला पाहिजे आणि फास्ट क्विक रिव्हिजन त्याच्यामध्ये कशा पद्धतीने झाली पाहिजे, ॲट द सेम टाईम जर तुमची होणार असेल तर निश्चितच तुम्हाला हेल्प होईल. ठीक आहे, आत्ता जरी तुम्ही हा लावला ना, जेणेकरून तुम्हाला फाउंडेशन कोर्स पूर्णपणे करायची गरज पडणार नाही जर तुमचं फर्स्ट अंडरस्टँडिंग जरी असेल तर. ठीक आहे, सो ह्या सर्व पर्स्पेक्टिव्हनी आपण पुन्हा आपल्या मेन पेजकडे येऊया आणि त्याच्यातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याला नेमकं काय स्टडी करायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स डिस्कस द फर्स्ट थिंग फर्स्ट. जस्ट गिव्ह मी अ सेकंड, सॉरी. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चन पहा, हायलाईट एक्सप्लेन द फिलॉसॉफिकल अप्रोच. सर्वप्रथम आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते देखील समजून घ्या. पहा, प्रश्नपत्रिकेत टोटल 2 सेक्शन्स असतात, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. आपल्याला पण माहिती आहे हा सेक्शन हा थिअरीचा आहे, थिंकर्सचा आहे, राईट. सगळे सिद्धांत या सेक्शनमध्ये आहेत. हा जो दुसरा भाग आहे हा पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन आणि सोशो पॉलिटिक्स ज्याला म्हणतो, रोल ऑफ कास्ट, जाती, धर्म यांचा काय रोल आहे त्याच्या संदर्भात आहे, ज्याला आपण IGP असं म्हणतो.
आता काय करायचं आहे बघा, आपल्याला टोटल लिहायच्या, टोटल क्वेश्चन दिलेले असतात 8, त्यापैकी आपल्याला लिहायचे असतात 5 क्वेश्चन्स. जर नंबर ऑफ क्वेश्चन्स काउंट केले तर 28 असतात टोटल, त्यापैकी आपल्याला लिहायचे असतात 19. सो आपल्याकडं ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मल्टिपल चॉईस ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत की आपण खूप साऱ्या प्रश्नामधून आपल्याला जे प्रश्न निवडायचे आहेत ते कसे निवडायचे, इथपासून तर ते कंप्लीट कसा करायचा पेपर, यापर्यंत आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, पहा सर्वप्रथम पहिल्या सेक्शनमध्ये 4 क्वेश्चन असतात, 1, 2, 3 आणि 4 क्वेश्चन. हा जो पहिला क्वेश्चन आहे हा तुम्हाला कंपल्सरीली सॉल्व करायचा आहे म्हणजे आहेच. आणि ह्या क्वेश्चनमध्ये 5 क्वेश्चन्स असतात, जे ईच क्वेश्चन हे 10 मार्कर असतात. सो हे टोटल 50 मार्काचे 5 क्वेश्चन असतात. ठीक आहे, अगदी याच प्रकारे सेक्शन बी मध्ये 5वा क्वेश्चन हा कंपल्सरी असतो. इथे 4था झाला, हा 5वा, याच्यामध्ये पण 5 10 मार्काचे क्वेश्चन हे कंपल्सरी आहेत. सो पहिला क्वेश्चन आणि 5वा क्वेश्चन आपल्याला कंपल्सरी सॉल्व करायचा 10 मार्क्स. राहिले हे 3 आणि इथे 6, 7 आणि 8 हे 3. ह्या 3 पैकी आणि ह्या 3 पैकी दोन्ही मिळून आपल्याला टोटल 3 क्वेश्चन सॉल्व करायचे 6 पैकी. परंतु इथे एक क्रायटेरिया आहे. काय क्रायटेरिया आहे, ते 3ही क्वेश्चन एका याच्यातून नसावेत, म्हणजेच प्रत्येक याच्यातून एक क्वेश्चन तरी घ्यायचा आहे. याच्यातून एक घ्यायचा आहे कमीत कमी, यातून एक घ्यायचा आहे कमीत कमी, आणि एक एक्स्ट्रा उरलेल्या 4 क्वेश्चनमधून तुम्हाला चूज करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आणि मग या प्रत्येक क्वेश्चनचं परत डिव्हिजन केलेलं आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नामध्ये परत 3 प्रश्न आहेत, एक 20 मार्कचा आणि 2 15-15 मार्कचे. सो प्रत्येक प्रश्न 50 मार्कचा आहे. अशा पद्धतीने 5 क्वेश्चन सोडवले म्हणजे तुमचे 250 मार्क्स झाले. याच्याबद्दल अजून खूप सारं डिस्कशन करणार आहोत, पण आजच्या कंटेक्समध्ये एवढं समजून घेणं सफिशियंट आहे. ठीक आहे, सो लेट्स सी, जस्ट एक सेकंड. ठीक आहे, सो फर्स्ट थिंग फर्स्ट, पहा प्रश्न काय आहे. जर दिसत नसेल तुम्हाला तर ही PDF मी तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करून देईल. ठीक आहे, सो पहिला प्रश्न, राजकीय सिद्धांताच्या अभ्यासासाठी तत्वज्ञानी दृष्टिकोन स्पष्ट करा, किंवा तत्वज्ञाचा दृष्टिकोन, ज्याला आपण फिलॉसॉफिकल अप्रोच असं म्हटलेलं आहे. मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहेत, हे 2 प्रश्न सोडवायचे आहेत, हे जे कंपल्सरी आहे. आता कोणते प्रश्न अगोदर घ्यायचे, कोणते प्रश्न नंतर घ्यायचे, हे नंतर डिस्कस करूया. आज आपल्याला काय डिस्कस करायचं बघा, मला जर हा क्वेश्चन समोर दिसला की फिलॉसॉफिकल अप्रोचबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे, सो मला फिलॉसॉफिकल अप्रोचमध्ये काय लिहायचं आहे. फिलॉसॉफिकल, ज्याला तत्वज्ञ दृष्टिकोन म्हणतो आपण. फिलॉसॉफी कोणी दिली, सर्वप्रथम हे 2 गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. एक आलं पाहिजे आपल्या आन्सरमध्ये, नाव आलं पाहिजे प्लेटो, ॲरिस्टॉटल हे फिलॉसॉफिकल अप्रोचचे होते. आणि ते म्हणजे दुसरं म्हणजे रॉल्सची जी सिद्धांत आहे न्यायाचा, थिअरी ऑफ जस्टिस. सो रॉल्सचा जो न्यायाचा सिद्धांत आहे तो देखील आपल्याला आन्सर. मग आपल्याला एक कळालं की ही 3 लोकांची नावं आलेली पाहिजे, आणि ही 3ही लोक कशाबद्दल बोलतात, न्यायाबद्दल बोलतात. प्लॅटोस थिअरी ऑफ जस्टिस आहे, न्यायाचा सिद्धांत आहे. ॲरिस्टॉटलचा न्यायाचा सिद्धांत आहे. ॲरिस्टॉटलचा समानतेचा देखील सिद्धांत आहे. ॲरिस्टॉटलचा स्लेव्हरीचा, दासत्वाचा किंवा गुलामगिरीचा. सो गुलामगिरीचा देखील आपल्याकडं सिद्धांत आहे. मग तुम्ही पहा, आपल्याला एक कळालं की हे कीवर्ड्स आले पाहिजेत, आणि रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 3 प्रिन्सिपल दिलेले आहेत, 3 तत्व दिलेले आहेत. 3 तत्व, एक म्हणजे उदारमतवाद, दुसरा म्हणजे निश्चितच समाजवाद, आणि तिसरा म्हणजे एक डिफरन्स प्रिन्सिपल, फरकाचा तत्व ज्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे गरीबात गरीब लोक आहेत त्यांना कसा फायदा होईल. ठीक आहे, इथं टीचिंगचा क्लास नाही हा आजचं सेशन. तर आपल्याला काय हे समजलं पाहिजे की हे सगळं याच्यामध्ये आलं पाहिजे. हे हायलाइटेड पॉईंट्स आहेत. एक्झामिनर तुम्हाला ह्या गोष्टी याच्यामध्ये सापडणार आहे किंवा शोधणार आहे तुमच्या आन्सरमध्ये. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्या लोकांनी इंट्रो काय लिहायचा, इंट्रो तर त्यांनीच दिलं आहे की फिलॉसॉफिकल अप्रोच. मग कोणते कोणते अप्रोचेस आहेत किंवा पॉलिटिकल अप्रोच म्हणजे काय, त्याच्याबद्दल तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता. त्याच्यामध्ये लिहू शकता की नॉर्मेटिव्ह अप्रोच आहे, ज्याला आपण मूल्याधारित म्हणतो. ठीक आहे, मूल्यांवरती आधारित. दुसरं आहे एम्पेरिकल, त्याला आपण अनुभवाधारित दृष्टिकोन म्हटलेलं आहे. तिसरे मॉडर्न अप्रोच, ट्रॅडिशनल अप्रोचेस आहे, ज्याला आपण पारंपरिक दृष्टिकोन म्हणतो. चौथा म्हणजे मॉडर्न आहे, ज्याला आपण आधुनिक दृष्टिकोन देखील म्हटलेलं आहे.
ठीक आहे, हे सर्व दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहेत, हे सर्व इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता. मग तुमचा फिलॉसॉफिकल अप्रोचबद्दल काही गोष्टी 2-3 पॅरेग्राफ लिहू शकता आणि अल्टिमेटली येऊन तुम्ही पुन्हा कन्क्लुजनच्या अगोदर एक पॅरेग्राफ क्रिटिसिझम, ज्याला आपण टीका म्हणतो. मग फिलॉसॉफिकलला टीका कोणी केली आहे, तर हे वर्तनवाद्यांनी केलेली आहे. कोणी वर्तवणूकवाद म्हणतं, कोणी वर्तनवाद म्हणतं. ठीक आहे, बिहेवियरल अप्रोच म्हणतो आपण त्याला. सो त्या वर्तनवाद्यांनी काही टीका केलेली आहे की त्यांनी सांगितलं ह्या फिलॉसॉफीच्या नावाखाली तुम्ही ॲक्च्युली सायंटिफिक गोष्टी विसरलेले आहात. मग ह्या वर्तणूकवादामध्ये आपल्याला एक माणूस आठवतो, तो म्हणजे डेव्हिड ईस्टन. समजून घ्या, हे सगळं तुमच्या डोक्यात चक्र फिरलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पाहाल त्यावेळेस. सिम्पल, हे सगळं उत्तर लिहिलं का झालं. 150 वर्ड्स लिहायचे, 2 पेजेस लिहायचे, आरामात तयार होईल. 20-30 वर्ड्स इंट्रोला गेले, 20-30 वर्ड्स कन्क्लुजनला गेले. शेवटी कन्क्लुजनमध्ये म्हणू शकतो की तुम्हाला फिलॉसॉफिकल अप्रोच ॲट द सेम टाईम सायंटिफिक अप्रोच म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तुम्हाला हा तत्वज्ञान दृष्टिकोन दोघांची सांगड घालावी लागेल, जे पोस्ट बिहेवियरलिझम म्हणजे नववर्तनवादामध्ये म्हटलेलं आहे. सिम्पल. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला फाइंड आउट करायचं की ॲक्च्युली एक्झाममध्ये काय होतं. ठीक आहे, आणि तुम्हाला कशा पद्धतीने विचार करायचा आहे, किती गोष्टी, काय गोष्टी पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन बघा काय. राईट अ नोट ऑन द रिलेशन. त्यांनी काय सांगितलं, रिलेशन शोधायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, रिलेशन शोधायचं आहे कशामध्ये, इक्वॅलिटी, समानता, लिबर्टी. ठीक आहे, स्वातंत्र्य फ्रॉम द मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह, बहुसांस्कृतिक दृष्टिकोनाच्या पर्स्पेक्टिव्हने. सो मल्टीकल्चरलिझम, ज्याला आपण मल्टी म्हणजे बहु आणि कल्चरलिझम म्हणजे संस्कृतवाद, बहुसंस्कृतवाद ज्याला म्हटलेलं आहे. मग बहुसंस्कृतवाद म्हटलं की मला 2 थिंकर आठवतात. एक म्हणजे भिकू पारेख, हे ब्रिटनचे MP होते. ठीक आहे, मेंबर ऑफ पार्लिमेंट होते. आणि दुसरं म्हणजे ते आठवतात, ते म्हणजे विल किमलिका. ठीक आहे, आणि मग यांचे वर्क पण आठवले पाहिजे तुम्हाला. मग रिथिंकिंग मल्टीकल्चरलिझम असू दे किंवा विल किमलिका यांचं बुक आहे मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह, मल्टीकल्चरल राईट्स. ठीक आहे, आणि भिकू पारेख यांचं बुक आहे रिथिंकिंग मल्टीकल्चरलिझम. आता हे बुक इंग्लिशमध्येच आहे. मग तुम्ही याचा असं विचार करणार का, बुकचं मराठीत अर्थ करणार का, नाही. ते प्रॉपर नावाने लक्षात घ्या, तुम्हाला तशा पद्धतीनेच लिहावं लागेल. मग मला समजलं की मल्टीकल्चरलिझम काय. हे झालं माझं इंट्रोडक्शन. की मला मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्हने लिहायची ना, तर मी याची प्रस्तावना मल्टीकल्चरलिझम सुरुवात करेल. मी माझी अंडरस्टँडिंग सांगेल की मल्टीकल्चरलिझम म्हणजे काय. ठीक आहे, मग मला आणखीन काय लिहायचं. क्वेश्चन मल्टीकल्चरलिझमवरती नाही आहे, लक्षात ठेवा. त्याचा फक्त पर्स्पेक्टिव्हने आपल्याला स्टडी करायचा आहे. पण ॲक्च्युअल क्वेश्चन काय, तुम्हाला संबंध शोधायचे आहेत. कशामध्ये, समानता आणि स्वातंत्र्य, लिबर्टी. ह्या 2 गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे गोष्टी शोधायच्यात, लिबर्टी आणि इक्वॅलिटी. संबंध शोधायच्यात. मग संबंध काय असू शकतात, लगेच तुमची थिंकिंग चालली पाहिजे. एक तर हे दोघांच्या परस्पर विरोधी असू शकतात का, यस असू शकतात. कारण जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तर तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार, क्षमतेनुसार तुमचा विकास होऊ शकतो. आणि मग क्षमता ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. आणि जर वेगवेगळी क्षमता आहे तर तुमच्याकडे वेल्थ जी जनरेट होणारी संपत्ती ती देखील वेगवेगळी असू शकते. परिणामी असमानता तयार होऊ शकते. कोण कोण म्हटले आता हे बघा. सगळ्यात पहिलं लिबर्टीबद्दल, लिबर्टीमुळे, स्वातंत्र्यामुळे तुमच्यामध्ये असमानता तयार होते. हे सांगितलं अरिस्टॉटलने, हे सांगितलं जॉन रॉल्सने, हे सांगितलं कार्ल मार्क्सने. डिटेलमध्ये जायची गरज आहे काही. तुम्हाला 3 थिंकर मिळाले, इथं 3 थिंकर मिळाले, इथं 2 मिळाले, आणि अजून दुसऱ्या साईडने मी 2 थिंकर सांगतो. 5-6 थिंकर तुमच्या आन्सरमध्ये आले, मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला आता फक्त ट्रेन करायचं आहे मला की तुम्ही कशा पद्धतीने तयार होऊ शकता. आता इन डेप्थ PhD लेवलचा जो स्टडी करायचा ना, तो झाला, ती वेळ गेली आता. ठीक आहे, आता मेन्स फोकसने तुम्हाला तयार करायची आहे, ॲन्सर पर्स्पेक्टिव्हने तयारी करायची आहे. प्रत्येक क्वेश्चनचं सगळ्या PYQचं ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, सो कॅपॅसिटी म्हणजे हे एक संबंध झाला की हे दोघं परस्परांच्या विरोधी आहे. जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तर असमानता तयार होईल. पण जर तुम्हाला समानता दिली, जर कंपल्सरी इक्वॅलिटी दिली, ज्याला इक्वॅलिटी ऑफ आउटकम असं देखील म्हटलं जातं, परिणामांची समानता म्हटलं जातं, की सगळ्यांचे परिणाम शेवटी सेम आले पाहिजे, तर त्यातून कोणाचे तरी स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार आहेत. कोणाच्या तरी स्वातंत्र्यावरती, राईट्सवरती, फ्रीडमवरती, लिबर्टीवरती गदा येऊ शकते, कारण त्याला तुम्ही थांबवले. ठीक आहे, सो हे झाले परस्पर विरोधी. आता मात्र असं असेलच असं नाही. दुसरा बाजू काय, हे दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी पण आहे, म्हणजे एकमेकांना दोघं मदत पण करतात. ते कसं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल पहा,
इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान. आता हे काय करायचं तुमचं, इथं तुम्हाला मार्क्स मिळणार आहे, एक ॲडेड ॲडव्हान्टेज. हे ज्याच्यामध्ये असेल ना त्याला सगळ्यांना हे सुचणार नाही, कारण हे दुसऱ्या पेपरमधून, पेपर 1च्या सेक्शन बी मधून आपण पार्ट इम्पोर्ट केलेला आहे सेक्शन 1A मध्ये. आणि हे इम्पोर्ट स्किल आहे ना ते आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकला इम्पोर्ट्स कुठून करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे ते शिकवणार आहे किंवा त्याच्या नोट्स देणार आहे. ठीक आहे. सो इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलं आहे, आर्टिकल 14 सांगतं की तुम्हाला एक प्रकारे राईट टू इक्वॅलिटी आहे, बरोबर, समानतेचा अधिकार दिलेला आहे. मग इक्वॅलिटी बिफोर लॉ पण आहे, याचा अर्थ काय, सगळ्यांना समान आहे, इक्वॅलिटी, बट ॲट द सेम टाईम इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ पण आहे. म्हणजे काय, कायद्याने देखील समानता आहे, बरोबर, कायद्यासमोर पण समानता आहे. इक्वल प्रोटेक्शन, कायद्याचं समान संरक्षण देखील आहे सर्वांना. याच्यामुळं काय झालंय, आपल्याला समानता राखण्यासाठी कोणत्याही प्रकारे कोणाचंही स्वातंत्र्य न हिरावून घेता पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करण्यात आलेले. म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे आपण ज्याला रिझर्वेशन म्हणतो, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीज म्हणतो रिझर्वेशन. मग पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, समानतेने तुम्हाला भेदभाव करण्यात आलेला आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय, एक प्रकारे सकारात्मक भेदभाव करण्यात आलेला आहे. त्याचा परिणाम असा आहे की तुम्हाला समानता आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये एक ताळमेळ बसवता आलेला आहे. आणि मग शेवटी कन्क्लुजनमध्ये तुम्ही लिहू शकता, हे कन्क्लुजन देखील असू शकतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं क्रिटिसिझम, की लिबरलिझम म्हणजे स्वातंत्र्यवाद किंवा उदारमतवाद म्हणतो ॲक्च्युली, सॉरी. सो उदारमतवाद आणि साम्यवाद यांच्यामध्ये जे एक प्रकारे चाललेलं जे द्वंद्व आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला सेटलमेंट दिसून येते, ते म्हणजे वेलफेअर ॲप्रोचमधून, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमधून. मग कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून काय दिसून येतं की तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, पण जर स्वातंत्र्यामुळे असमानता तयार झाली तर तुम्हाला समानतेच्या संधी उपलब्ध करून देऊन एक प्रकारे त्या समानता आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हे कन्क्लुजन आहे. झालं, किती सोपं आहे पहा, किती कंटेंट आहे, एवढंच. आता यासाठी काय जमीन आसमान तुम्हाला खालीवर करायचं आहे का, नाही. हे प्रत्येक टॉपिकवरती अशा प्रकारे शॉर्ट नोट्स, छोटे छोटे कंटेंट्स आणले, तुमचे तयार असल्या मोर दॅन सफिशियंट. ते मी इथेच क्लासरूममध्ये तयार करून घेईल, ते इथेच रिव्हिजनमध्ये तयार करून घेईल. ठीक आहे. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅकफर्सन्स व्ह्यू ऑन पॉवर. आता ॲझ्युम करू आपण, हा क्वेश्चन अशा पद्धतीने ॲझ्युम करू की हा प्रश्न मला ऑन द स्पॉट मिळाला आहे आणि मला याच्याबद्दल काही आयडिया नाही. आणि असं हाच क्वेश्चन काय ॲझ्युम करायचं समजून घ्या, हा क्वेश्चन कुठेही सिलेबसमध्ये नाही. हे डायरेक्ट हा सिलेबसचा पॉईंट नाही, हे UPSCला आलेलं आहे. आपल्याला पण येईल कदाचित 1-2 प्रश्न असे जे तुम्ही ॲग्रिकल्चरची मेन्स जी झाली आत्ता, फॉरेस्ट्रीच्या ज्या मेन्स झाल्या त्याच्यामध्ये जर क्वेश्चन्स पाहिले तुम्हाला लक्षात येईल की जे एक्सपेक्ट करताना तुम्ही सिम्पल क्वेश्चन येतील तसे येत नाही आहेत. ते सुद्धा त्याच लेवलचे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत आणि त्याची उत्तर तर निश्चितच स्टुडंट्सवर डिपेंड आहेत. ठीक आहे. सो पहा, सगळ्यात महत्त्वाचं, मॅकफर्सन आपण कुठं स्टडी केला आहे तेच आठवा. आपण तो स्टडी केला आहे डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये. दुसरं, पॉवर कुठं स्टडी केलं आपण, यस पेपर 1A मध्ये केलं स्टडी. पॉवर म्हणजे काय, ज्याला आपण अधिकार म्हटलेले. मग अधिकार म्हणजे काय, ठीक आहे. आता लक्षात घ्या, पॉवरचे वेगवेगळे मिनिंग आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, पॉवर ज्या वेळेस आपण पेपर 1A मध्ये वापरतो त्याला अधिकार देखील म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या MPCच्या ऑफिशियल सिलेबसनुसार त्याला अधिकार म्हणलेले आहे. परंतु आपल्याकडं फंडामेंटल राईट्स ही जी पेपर 1B मध्ये संकल्पना आहे, फंडामेंटल राईट्स, त्याला मूलभूत अधिकार म्हटलेले, पण राईट्सला पण अधिकार म्हटलेले. लक्षात ठेवा. मी हे का सांगतोय समजून घ्या. ह्याचा डिटेल आपण कुठेही कोणतेही शब्द कसे वापरतो ते ऑप्शनलमध्ये तसे वापरून चालणार नाही. त्या सर्व शब्दांवरती ऑलरेडी रिसर्च केलेलं आहे आणि आपलं लवकरच मराठीमध्ये पूर्णपणे ह्या शब्दांचा रिसर्च केलेलं पूर्ण सिलेबस कव्हर करणारं मराठी मीडियममधून बुक येणार आहे. मी ते योग्य वेळी रिव्हील करेल तुम्हाला आणि अगदी ते फायनल स्टेजला त्याचा रिव्ह्यू चालू आहे. तुम्हाला योग्य वेळी ती बुक येऊन जाईल. ठीक आहे. त्यातले एक बुक तरी ॲटलिस्ट दिवाळीच्या आधी मी कंप्लीट प्रॉमिस केल्याप्रमाणे देणार आहे. ठीक आहे. सो अधिकार, परंतु जर तुम्ही हेच पेपर 2A मध्ये वापरलं तर तुम्हाला त्याचं मिनिंग सत्ता होतं, ज्याला आपण सुपर पॉवर म्हणतो. USA सुपर पॉवर आहे, USA सुपर पॉवर आहे. सो त्याला आपण महासत्ता म्हणतो. सो तिथं सत्ता वर्ड आहे, लक्षात ठेवा. इथे मात्र सत्ता वर्ड वापरला तुम्ही तर तो वर्ड चुकीचा आहे, समजून घ्या. सो हे सगळे मिनिंग आहे. ठीक आहे. असो, आपल्याला याचं डिस्कशनकडे, आपल्या मेन काय सांगितलं त्यांनी, मॅकफर्सन्स व्ह्यू ऑन द पॉवर. मग आपल्याला एवढं माहिती की पॉवर म्हणजे काय. मग तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सुरुवात केली की अधिकार म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार. त्या अधिकारांच्या बाबतीत जे जे बोललेत लोक, त्या अधिकारांचं अधिसत्तेशी काय रिलेशन आहे. अधिसत्ता म्हणजे काय,
ऑथॉरिटी. मग ऑथॉरिटी म्हणलं का एक स्कॉलर आला, कोण? मॅक्स वेबर. लगेच आठवलं पाहिजे अशा पद्धतीने, ठीक आहे. दुसरं, याचं अधिमान्यतेशी काय संबंध आहे? अधिमान्यता म्हणजे काय? लिजिटिमसी. लिजिटिमसी म्हटलं का कोण आलं? कन्सेंट, संमती म्हटलं का कोण आलं? लॉक. संमती म्हटलं कोण आलं? संमतीबद्दल बोलत नाही, पण संमतीच्या बद्दल डिस्कशन केलेलं आहे ते म्हणजे ग्रामसीने, ठीक आहे. ग्रामसी नाही आठवला तरी चालेल. हेजेमनीच्या कंटेक्स्ट अधिसत्तेच्या बाबतीत दिसून येतो मला तो, ठीक आहे. वर्चस्वाच्या बाबतीत दिसून येतो. सो हे इंट्रोडक्शनमध्ये आलं. मग आपण सांगितलं की देर आर डिफरंट फॅसेट्स ऑफ पॉवर, की पॉवरचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे डॉमिनन्स असू शकते, कोअर्शन असू शकते, एखाद्याला फोर्स केलेलं आहे, बळजबरी केलेली आहे एखाद्यावरती, ठीक आहे. सो त्याच्यावरती ती लादण्याचा प्रयत्न केलेला आहे, शक्तीचा अर्थ आहे तिला फोर्स म्हणजे, ठीक आहे. परंतु मॅकफर्सननी जो व्ह्यू घेतला आहे तो पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह व्ह्यू घेतलेला आहे, सकारात्मक व्ह्यू घेतलेला आहे, संरचनात्मक व्ह्यू घेतलेला आहे, कन्स्ट्रक्टिव्ह व्ह्यू. मी ॲज्युम करून चाललो की हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही आहे, परंतु मी ॲज्युम करून चाललो आहे हा तुम्हाला कंपल्सरी लिहायचं तर आहे. मग अशा वेळेस देखील प्रश्न कसे टॅकल करायचे याचे देखील सगळे टेक्निक्स तुम्हाला देणार आहे. आणि हा त्यापैकीच एक प्रश्न होता, कारण हा डायरेक्ट सिलेबसशी रिलेटेड नव्हता. पण तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट, जी एक कन्सेप्ट आहे पॉवरबद्दल आणि दुसरी कन्सेप्ट आहे मॅकफर्सन, ज्याचं डेमोक्रेसीमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र आणायच्या होत्या, CB मॅकफर्सन आणि पॉवर. सो जेव्हा पॉवर आणि डेमोक्रेसी एकत्र येते म्हणजे अधिकार आणि लोकशाही, त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला मिळते डेव्हलपमेंट, विकास. सो त्याचा जो व्ह्यू आहे तो डेव्हलपमेंट किंवा विकासात्मक आहे. डेव्हलपमेंट पॉवर म्हटलं आहे तर विकासात्मक, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते जुळून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिम्पल आहे. क्वेश्चन काय होता? क्वेश्चन अत्यंत इम्पॉर्टंट आहे वाचणं. मेन्शन द डिफरन्स बिटवीन द इटालियन जर्मन ब्रँड्स ऑफ फासिझम. सुरुवात फासिझमनी करायची इंट्रोडक्शन, कारण मेन थीम फासिझम आहे. फासिझम ह्या विचारधारेबद्दल सुरुवात केली. त्याच्यानंतर सांगितलं की कशा पद्धतीने इटालियन म्हणजे कोणती? मुसोलिनीने दिलेली. जर्मन म्हणजे कोणती? नाझी जर्मनीची, हिटलरची. या दोघांच्यामध्ये जो फासीवाद आहे त्या फासीवादाबद्दल डिस्कशन करायचं आणि यांच्यामधील मेन्शन करायचे डिफरन्सेस काय आहेत, मेन्शन. आणि जेव्हा जेव्हा फासिझमबद्दल येईल तेव्हा तेव्हा एक स्कॉलर विसरायचं नाही, ते म्हणजे हना ॲरेंट. ठीक आहे. सो हना ॲरेंटबद्दल डिस्कशन करायचं. हना ॲरेंटचं ऑन टोटलिटॅरियनिझम हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये यांनी काय फासिझमबद्दल, फासीवादाबद्दल बोललेलं आहे ते डिफरन्सेस तुम्हाला मेन्शन करायचे. इथे मी डिटेल डिस्कस करत नाही, लक्षात ठेवा. आता हे डिफरन्सेस लिहित असताना कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीने टेबल आखलाय, या ठिकाणी लिहिलंय इटालियन, या ठिकाणी लिहिलंय जर्मन, अशा पद्धतीने लिहायचं नाही, बिलकुल नाही. हा GSचा पेपर नाही, तुम्हाला ते पॅरेग्राफ पद्धतीनेच लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ठीक आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन ब्रीफली द इलिटिस्ट थिअरी ऑफ डेमोक्रेसी. ठीक आहे. आता ॲक्च्युली काय होतं आपल्याला, इलिटिस्ट थिअरी कुठे होते बघा, थिअरीज ऑफ डेमोक्रेसीमध्ये क्वेश्चन होता आणि इलिटिस्ट थिअरीबद्दल क्वेश्चन आलेला आहे इथं. मग आपल्याला डिफरंट थिअरीज ऑफ डेमोक्रेसी आहेत. रॅडिकल डेमोक्रेसी दिलेली कोणी, M.N. रॉय यांनी दिलेली आहे. पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी आहे. डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे काय, सहभागात्मक आहे. त्याच्यानंतर चर्चात्मक लोकशाही आहे आणि ॲट द सेम टाईम प्रतिनिधित्वाची देखील लोकशाही आहे. 3 प्रकार तर आहे उघड. त्याचबरोबर मूलगामी किंवा मूलभूत डेमोक्रेसी सुद्धा आहे, रॅडिकल डेमोक्रेसी M.N. रॉयची. इथं प्रश्न विचारला आहे ही इलिटिस्ट डेमोक्रेसी. आणि त्यांनी याला काय म्हटलं बघा, अभिजन सिद्धांत म्हटलेलं आहे. अभिजनाचा सिद्धांत, जे एलिट लोक आहे त्यांचं. मग इथे तुम्हाला 2 नावं लगेच आठवली पाहिजे. एक म्हणजे परेटो, त्याला मराठीमध्ये परेटो प्रोनाऊन्सिएशनवरती, आणि दुसरं म्हणजे सी राईट मिल्स. हे 2 थिंकर आठवले, तुमचा प्रश्न ॲड्रेस झाला. मग इथे इलिटिस्ट थिअरीमध्ये काय सांगितलंय, इंट्रोडक्शन तुम्ही डेमोक्रेसीने करू शकता. त्याच्यामध्ये सांगू शकता की देर आर डिफरंट थिअरीज ऑफ डेमोक्रेसी, जसं की मी सांगितलं, एक प्रकारे चर्चात्मक डेमोक्रेसी असेल, सहभागात्मक असेल आणि प्रतिनिधित्वाची असेल. बट त्याचबरोबर इलिटिस्ट थिअरी ऑफ डेमोक्रेसी दिलेली आहे. अभिजनाचा सिद्धांत दिलेला आहे परेटोनं. आणि परेटो काय म्हणतो किंवा सी राईट यांचं म्हणणं काय की डेमोक्रेसी असो नाही तर लोकशाही असो नाही तर कोणतेही सत्तेचा प्रकार असो, शासनाचा प्रकार असतो, नेहमी सत्ता ही किंवा अधिकार हे काही बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांच्या हातात असलेली आहे.
की पॉवर ऑलवेज रिमेन कॉन्सन्ट्रेटेड इन हँड्स ऑफ फ्यू. अगदी बोटावर मोजता येतील एवढ्या छोट्या लोकांच्या हातामध्ये, थोड्या लोकांच्या हातामध्ये नेहमी सत्ता असती. यालाच आयर्न लॉ ऑफ ऑलिगॅर्की असं देखील म्हटलं जातं. मग याला मराठीत लिहायचं असं तुम्ही एकतर डायरेक्टली असं शब्द इंग्लिशमध्ये लिहू शकता, आयर्न लॉ ऑफ ऑलिगॅर्की. ऑलिगॅर्कीला कुलीनशाही म्हटलं जातं आणि आयर्न लॉ म्हणजे काय, एक प्रकारे मजबूत कायदा. सो कुलीनशाहीचा जो मजबूत कायदा आहे, तो मजबूत कायदा काय सांगतो की सत्ता नेहमी कोणत्याही संस्थेची असू द्या, सत्ता नेहमी हे फक्त काही बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांच्या हातात असते. ती डिस्ट्रीब्युटेड नसते, ती सर्वांकडे नाही आहे. मग तुम्ही याच्यामध्ये गांधी लिहू शकता. म्हणून तर गांधी सांगतात की हे सत्तेचं एका प्रकारे जर एकाच ठिकाणी केंद्रीकरण झालं तर लोकांपर्यंत पोहोचले नाही, तर गांधीजी कन्सेप्ट देतात ओशनिक सर्कल ऑफ पॉवरची, म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरणाची कन्सेप्ट देतात. ते सांगतात ग्राम स्वराज पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. 73rd आणि 74th आपला जो राज्यघटनेचं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आलेलं आहे पंचायती राज इन्स्टिट्यूशन, ते काय याच्या विरोधी तत्व आहे. सो हे क्रिटिसिझमचा पार्ट झाला. कन्क्लुजनमध्ये शेवटी काय सांगितलं की कोणतीही थिअरी असू द्या इलिटिस्ट थिअरी आहे असं आहे का, नाही. तर रॉबर्ट डहाल यांचं स्टेटमेंट आहे, रॉबर्ट डहाल. आता पहा तुम्ही म्हणसान सर यांची नावं मराठीतून का नाही घेत, मी त्यांची नावं मराठीतूनच घेतोय. रॉबर्ट डहाला रॉबर्ट डहालच म्हणतात. प्रल्हाद महापारीला इंग्लिशमध्ये पण प्रल्हाद महापारी म्हणतात, मराठीत पण प्रल्हाद महापारी म्हणतात. ठीक आहे, तुमचं नाव इंग्लिशमध्ये असू द्या मराठीत असू द्या सेम आहे, रॉबर्ट डहाल. सो रॉबर्ट डहालनी पॉलिआर्की म्हणजे बहुत्वाचा एक सिद्धांत दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, हे शक्य नाही आहे की काहीच लोकांच्या हातात ती ताकद आहे, बट हे शक्य आहे नक्की ती ताकद, ती शक्ती विखुरलेली असू शकते. ती खूप साऱ्या संस्थांमध्ये विखुरलेली असू शकते, ते खूप साऱ्या घटकांमध्ये विखुरलेली असू शकते. याला डिस्ट्रीब्युटिव्ह थिअरी ऑफ पॉवर असं देखील म्हटलं जातं, त्याला पॉलिआर्की देखील म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट. एक सेकंड, आय थिंक ते पेजच गेलं. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. त्या क्वेश्चनकडे परत येऊया. 2A. ठीक आहे, ठीक आहे, ओके. नेक्स्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आता. एक्सप्लेन हे झालं. आता दुसरा क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो 20 मार्काला क्वेश्चन आहे. आता आपल्या याच्यात ठरवायचं की कोणते क्वेश्चन लिहायचे, पण आपण आज इथं डिस्कशन करताना मात्र सर्व क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. व्हॉट इज द मार्क्सिस्ट अँड लिबरल अप्रोच, मार्क्सिस्ट अँड द लिबरल अप्रोच टुवर्ड्स द स्टेट. सिम्पल. मार्क्सिस्ट म्हणजे काय, मार्क्सवादी. लिबरल म्हणजे काय, उदारमतवादी. सो मार्क्सवादी आणि उदारमतवादी दृष्टिकोन काय आहे, कशाबद्दलचा, राज्याबद्दलचा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आणि त्यांच्यामध्ये सिद्धांतिक फरक काय आहे, ते कोणत्या आधारावरती त्यांच्यामध्ये फरक केलेला आहे ते देखील लिहायचं आहे. पहा, आपल्याला क्वेश्चन आहे, सॉरी सिलेबसमध्ये, हां, सो सिलेबसमध्ये आपल्याला एक डायरेक्ट पॉईंट दिलेला आहे, थिअरी ऑफ स्टेट, राज्याचा सिद्धांत. आणि ह्या राज्याच्या सिद्धांतामध्ये लिबरल थिअरी दिलेली आहे, मार्क्सिस्ट थिअरी दिलेली आहे, मार्क्सवादी, त्यानंतर स्त्रीवादी थिअरी दिलेली ज्याला आपण फेमिनिस्ट म्हणतो, नंतर उत्तर वसाहतवादी थिअरी दिलेली ज्याला पोस्ट कॉलोनियल थिअरी म्हणतो, बायलिंग्वल आहे आपलं म्हणून मी दोन्ही नावं घेतोय. सो उत्तर वसाहतवादी थिअरी देखील दिलेली आहे. आणि मग या 4 ते 5 थिअरीचा अभ्यास केला तुम्ही, बेसिकली तुम्हाला याच्यापैकी एक क्वेश्चन हमखास, मी आत्ता पण लिहून देतो, 100% एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच असतो. आणि मी तो मार्क्सवादीचा प्रिडिक्ट केलेला होता की ह्या वर्षी मार्क्सवादीवरती क्वेश्चन असणार म्हणजे असणार. एक तर मार्क्सचं त्यांनी रिलिव्हन्स विचारलेला असेल, प्रासंगिकता काय ते ओळखा, किंवा मार्क्सची थिअरी ऑफ स्टेट, या दोन्हीपैकी एक क्वेश्चन असायलाच पाहिजे होतं ह्या वर्षीच्या मेन्सला. आणि प्रिडिक्ट केल्यानुसार हा क्वेश्चन आलाच. ठीक आहे. सो तुम्हाला प्रिडिक्ट करता येऊ शकतं, निश्चित पहिला पेपरला नाही प्रिडिक्ट करता येणार, बट आपल्याला अशी तयारी करता येईल नक्की की इथून क्वेश्चन येणार आहे आणि हा क्वेश्चन काय असणार आहे, ह्या 4पैकी एक क्वेश्चन नक्की येणार आहे. ते 4 क्वेश्चन तयार करून जा, तुम्हाला नक्की प्रश्न सॉल्व्ह करता. मग याच्यामध्ये लिहायचं काय होतं, सिम्पल सुरुवात करा स्टेटनी, की राज्य म्हणजे काय. राज्यशास्त्राचा सारखा विषय हा राज्याशिवाय सुरू होऊ शकत नाही आणि संपू देखील शकत नाही. एकदम सिंपल स्टेटमेंट. राज्याशिवाय त्याचा अभ्यासच अपुरा आहे, ह्याची सुरुवात केली मी. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे राज्याचे सिद्धांत दिलेले आणि त्या राज्याच्या सिद्धांतामध्ये एक गोष्ट इस्टॅब्लिश करण्याचा, स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, आणि तो म्हणजे की राज्याचं मूळ काय आहे,
राज्य कशा प्रकारे तयार झाले, लोक राज्याचं का ऐकतात, त्याला पॉलिटिकल ऑब्लिगेशन देखील म्हटलं जातं, लोकांनी कशा प्रकारे संमती दिलेली आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे. इंट्रोडक्शन संपलं आणि उदाहरण दिलं तुम्ही मार्क्सवादी दृष्टिकोन, उदारमतवादाचा दृष्टिकोन एटसेट्रा. मग नेक्स्ट पॅरेग्राफला सुरुवात केलं की एक एक गोष्ट एक्सप्लेन करायला. आधी मार्क्सवादी दृष्टिकोन काय आहे, लिबरल दृष्टिकोन काय आहे किंवा उदारमतवादी दृष्टिकोन काय आहे हे डिटेलमध्ये डिस्कशन केलं. शेवटी दोघांवरती टीका केली आणि त्या शेवटच्या अगोदरच्या पार्टमध्ये ह्या गोष्टीमध्ये त्यांच्यामधला जो फरक आहे तो कोणत्या आधारांवरती आहे, त्याचे सिद्धांत काय. सिद्धांत सिंपल आहे. लिबरलिझम कशाबद्दल बोलतं, लिबर्टी स्वातंत्र्याबद्दल बोलतं. आणि मग याच्यामध्ये स्टेटची, राज्याची काय भूमिका आहे तुमच्याकडे स्वातंत्र्य देण्यासाठी. मग दोन टाईपच्या लिबर्टी आहे, एक आहे सकारात्मक स्वातंत्र्य, दुसरं आहे नकारात्मक स्वातंत्र्य. सकारात्मक स्वातंत्र्य काय सांगतं की तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु मी ॲक्टिव्हली तुम्हाला राज्य म्हणून देखील मदत करेल तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी. निगेटिव्ह लिबर्टी म्हणजे काय, नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय की राज्य कोणत्याही प्रकारे तुमच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. नाही शब्द आला, नकारात्मक आहे. राज्य हस्तक्षेप करणार नाही याचा अर्थ तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य, तुम्हाला जे करायचं ते करा, ते तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे, राज्य हस्तक्षेप करणार नाही. सो लिबर्टीमध्ये सांगितलेले स्टेट उदारमतवादामध्ये सांगितलं आहे की राज्याचा कोणता सिद्धांत आहे की राज्य हस्तक्षेप करेल की नाही, राज्याची काय भूमिका आहे. बट ॲट द सेम टाईम मार्क्समध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य हे एक प्रकारे इन्स्ट्रुमेंट आहे, साधन आहे. हे जे कॅपिटलिस्ट क्लास आहे, भांडवलशाही वर्गाचं एक प्रकारे साधन आहे. म्हणजे राज्याची निर्मितीच भांडवलशाही वर्गाने अशा पद्धतीने केलेली जी तुम्हाला मॅकियावेलीमध्ये पाहायला मिळेल. इमर्जन्स ऑर द राईज ऑफ नेशन स्टेट. ठीक आहे, राष्ट्रराज्याचा उदयाचा सिद्धांत म्हटलं त्याला. सो तो मॅकियावेलीने सांगितलं की कशा पद्धतीने राष्ट्रराज्य उदयास आलं आणि मार्क्सच्या म्हणण्यानुसार ते एक प्रकारे साधन आहे आणि ते कसं साधन म्हणून काम करतं हे सिद्धांतावरती ते डिपेंड आहे. याचे 2 पॅरेग्राफ लिहिले, तुमचा प्रश्न 20 मार्काचा संपला. 20 मार्काला तुम्हाला लिहायचं असते कारण अराउंड हे 1 पेज, 2 पेज, 3 पेज आणि 4 पेजेस, साधारणतः 300 वर्ड्समध्ये तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि भरपूर कंटेंट याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. कार्ल पॉपर प्रेझेंट्स ए डिफेन्स ऑफ ओपन सोसायटी. ठीक आहे, कार्ल पॉपरने खुल्या समाजाचा त्याच्या शत्रूंपासून बचाव सादर कसा केला याच्याबद्दल सविस्तर स्पष्ट करा. मग तुम्हाला एक स्टेटमेंट आठवलं पाहिजे आणि ते स्टेटमेंट सिम्पल आहे. कार्ल पॉपर म्हणतो देर आर 3 एनिमीज ऑफ द सोसायटी, की खुल्या समाजाचे 3 शत्रू आहेत. कोण कोण शत्रू आहेत, सगळ्यात मोठा शत्रू त्यांनी सांगितलं प्लेटो, नंतर त्यांनी मार्क्सला देखील शत्रू म्हटलेले आणि ग्रामसीला देखील म्हटलेले. पण हे 2 जण प्रामुख्याने आहेत, त्यात खास करून प्लेटो. सो त्यांनी प्लेटोवर टीका करताना म्हटलेले प्लेटो हा खुल्या समाजाचा शत्रू आहे. मग तुम्हाला सुरुवात करायची इंट्रोडक्शनमध्ये खुला समाज म्हणजे काय. सगळ्यात पहिलं खुला समाजाबद्दल डिस्कशन केल्यानंतर, इंट्रोडक्शन सुरू केल्यानंतर या खुला समाजाचे काय काय फीचर्स आहेत ते देखील लिहायचे तुम्हाला. वैशिष्ट्य काय, खुला समाज म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य उपभोगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार तयारी करता येऊ शकते, तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार तुमच्यामध्ये क्षमता देखील डेव्हलप करता येऊ शकते, तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर्टी, मालमत्तेचा हक्क मिळालेला आहे, कुटुंबाचा हक्क मिळाला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओपन सोसायटीमध्ये खुल्या वर्गामध्ये येतात. हे त्याचे वैशिष्ट्य. आणि मग कशा पद्धतीने प्लाटो हा ओपन सोसायटीमध्ये आहे आणि त्यांच्यापासून बचाव कशा पद्धतीने कार्ल पॉपरने प्रेझेंट केलेला आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे प्लाटो कशा पद्धतीने तो शत्रू आहे त्या ओपन सोसायटीचा हे देखील तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, बट हा क्वेश्चन ॲक्च्युली कार्ल पॉपरवर जरी असला तरी आपल्याला माहिती आहे आपल्या सिलेबसला कार्ल पॉपर नाही आहे, आपल्या सिलेबसला प्लॅटो आहे, मार्क्स आहे. तर यांच्यावरती आपला फोकस असला पाहिजे, हे सुद्धा त्या ठिकाणी समजलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. हां, वितरणात्मक न्यायाची आपली संकल्पना विकसित करण्यासाठी रॉल्सने उदारमतवादी आणि समतावादी इगॅलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हटलेले दृष्टिकोनाचा कसा उपयोग केला आहे हे स्पष्ट करा. ठीक आहे, आता प्रश्न त्यांनी खूप फिरवला आहे. ठीक आहे, अननेसेसरीली फिरवला आहे. मग तुम्हाला इथं काय पाहिजे, वितरणात्मक न्याय म्हणजे काय हे लिहिलं पाहिजे. तुम्हाला कशा पद्धतीने रॉल्सबद्दल लिहिलं पाहिजे, कारण 20 मार्काचा क्वेश्चन आहे, 15 मार्काचा क्वेश्चन आहे. आणि त्यानंतर उदारमतवाद आणि समतावादी यांचा एकत्र कसा यूज केलेला आहे रॉल्सनी ते लिहिलं पाहिजे. इन शॉर्ट रॉल्सच्या न्यायाचा सिद्धांत तुम्हाला लिहायचा आहे. पण तो न्यायाचा सिद्धांत लिहिताना जस्टिस तुम्हाला एक काळजी घ्यायची, ती म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी वितरणाचा कसा वापर, वितरणाचा न्याय, वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत कशा पद्धतीने प्रूव्ह केला आहे तो म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्हींचा कसा उपयोग केला हे तुम्हाला लिहायचं आहे. मग मी काय करेल, तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेईन आणि रॉल्सचं एक असं ॲन्सर देईल तुम्हाला की तुम्हाला काहीही येत नसलं
तरी रॉल्सचं ते आन्सर जाऊन तुम्ही लिहून आले तर तुम्हाला 50% तरी मार्क पडले पाहिजे त्या क्वेश्चनला. 50% मार्क म्हणजे खूप झाले, विश्वास ठेवा. ठीक आहे. मग फक्त तुम्हाला काय करायचं, रॉल्सचे प्रश्न सोडवताना आणि रॉल्सवर एक प्रश्न असणार म्हणजे असणार, शुअर, देर इज नो प्रॉब्लेम, नो डाऊट अबाउट इट. 100% प्रश्न असतो रॉल्समध्ये. रॉल्सबद्दल प्रश्न नाही म्हणजे पेपरच नाही. ठीक आहे. तर रॉल्सबरोबर एक प्रश्न येणार आहे, तर मग आपण एकच प्रश्न अशा पद्धतीने तयार करायचा आहे की तो कोणत्याही रॉल्सच्या प्रश्नामध्ये सुटेबल होऊ शकतो. थोडे मोठे त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील, जसं की वितरणात्मक न्याय म्हणजे काय, ह्या संकल्पनेचं त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल. रॉल्सने कशा प्रकारे ह्या दोन्ही संकल्पनांचा वापर एकत्र केला आहे ते देखील स्पष्ट करावं लागेल. आता दोन्ही संकल्पना कसं केलं बघा, त्यांनी सरळ 3 तत्वांचा सिद्धांत दिला आहे, 3 तत्वे सांगितलेली आणि त्या 3 तत्वे अनुक्रमही सांगितलेली. रिफ्लेक्सिव्ह इक्विलिब्रियम म्हटले त्यांनी, अनुक्रम पण दिलेला आहे आणि ते अनुक्रम अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्या भाषेत. मग त्या अनुक्रमामध्ये सगळ्यात पहिलं स्थान आहे उदारमतवादाला, दुसरं स्थान आहे समतावादाला आणि तिसरं स्थान आहे एक प्रकारे की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन जे म्हटलेलं आहे, सकारात्मक भेदभाव केलेला आहे की जर तुम्ही कोणत्याही प्रकारे डिसॲडव्हान्टेजमध्ये असाल, ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे कमजोर स्थितीमध्ये असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने फायदा उचलता आला पाहिजे, यांनी कशा प्रकारे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन केलं पाहिजे, यांनी चॅरिटी कशी केली पाहिजे श्रीमंतांनी, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी बोललेले, जेणेकरून त्याला माहिती आहे की असमानता ही नैसर्गिक आहे पण ती दूर करता येऊ शकते. सो हे एकत्र सगळं लिहिलं का जस्टिस तयार, रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राजकीय सिद्धांताच्या अभ्यासासाठी वर्तणूकवादी आणि संस्थात्मक दृष्टिकोनाचे तुलनात्मक विश्लेषण सादर करा. सध्या ह्या स्टेजला तुम्ही बिलकुल ह्या गोष्टी जायचं नाही, विश्लेषण सादर करा आणि टीप लिहा, टीकात्मक उत्तर लिहा, ह्या गोष्टी सध्या जायचं नाही. ज्यावेळेस जायचं आहे ना त्यावेळेस मी सांगा तुमचा सिलेबस तयार आहे, तुमच्या नोट्स तयार आहे, तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस चांगली झालेली, त्यावेळेस सांगेल की काय ट्विस्ट आणि चेंजेस करायचे असतात. बस आन्सर सगळं बदलत नाही त्याच्या पायी. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन काय बघा, वर्तणूकवादाबद्दल विचारलं आणि संस्थात्मक दृष्टिकोन यांचं तुलनात्मक विश्लेषण करायचं, एक प्रकारे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं आहे आपल्याला, या दोघांमध्ये काय फरक आहे काय नाही. मग तुम्ही याची जर्नी जर लक्षात ठेवली, 1 मिनिटात जर्नी सांगतो, लगेच तुम्हाला लक्षात येईल की याचं उत्तर हेच आहे. जर्नी काय आहे, अगोदर नॉर्मेटिव्ह किंवा ट्रॅडिशनल अप्रोच होता, म्हणजे मूल्याधारित किंवा पारंपरिक दृष्टिकोन होता. याच्यावरती काय होतं, मूल्यांवरती खूप सारा फोकस केला गेला होता, जस्टिस, समता, न्याय एटसेट्रा. त्याचा परिणाम काय होता, ते वैज्ञानिक दृष्टिकोनापासून खूप लांब होतं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे वैज्ञानिकता नव्हती. म्हणजे काय, वैज्ञानिक कशावरती डिपेंडंट असतो, एक प्रकारे प्रयोगांवरती, तथ्यांवरती, फॅक्ट्स, तथ्ये, सो फॅक्ट्सवर डिपेंड असतो. त्याचा परिणाम काय होतो, याच्यावरती डिपेंड नसल्यामुळे एक प्रकारे सब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणतो आपण तशी सब्जेक्टिव्हिटी आलेली, ऑब्जेक्टिव्हिटी राहिलेली नाही. त्याचा परिणाम काय होतो, याचे सगळे ड्रॉबॅक्स लिहिले आपण. याचा परिणाम काय होतो की त्याच्यामुळं सांगतो कोण, डेव्हिड ईस्टन, की तुम्हाला ह्या नॉर्मेटिव्हमधून बाहेर निघावं लागेल. कारण ज्यावेळेस World War II झालं त्यावेळेस आपल्याला ते एक्सप्लेन करता आलं नाही, राज्याची भूमिका काय आहे, का झालं, त्याचे कारणं, कारण हे सगळे लोक मूल्याला धरून बसलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला सोल्युशन निघता नाही आलं. त्याच्यामुळे एक प्रकारे राज्यशास्त्र हा विषय इतर विषयांच्या तुलनेने पाठीमागे राहत होता, कारण त्याच्यामध्ये वैज्ञानिकता येत नव्हती. म्हणून त्यांनी मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच, ज्याला आपण वर्तणूकवाद असं म्हटलेलं आहे, वर्तणूकवाद, बिहेवियरलिझम, त्याची कन्सेप्ट दिली. आणि बिहेवियरलिझम कशाबद्दल बोलतो, प्रयोग, तथ्ये, वैज्ञानिकता, त्याच्यामध्ये सायंटिसिझम आलं पाहिजे एटसेट्रा. परंतु त्याचे काही प्रॉब्लेम आहे, ते खूप फॅक्च्युअल झालं, त्याच्यामध्ये मूल्यांची गोष्ट राहिलीच नाही. फॅक्च्युअल झाल्यामुळे आयव्हरी टावर्स म्हणजे कुठेतरी एका उंच खुर्चीवर बसून एका जागी 4 खोलीच्या आत बंद करून तुम्ही सिद्धांत लिहायला लागले. ॲक्च्युली ग्राउंड लेवलचं तुम्हाला माहीतच नाही. ओव्हर पॅसेज झालं, न्यूमेरिकल्स, डेटा, परिमाणांवरती जास्त फोकस झाला रादर दॅन गुणवत्तेवरती. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा एक स्पीच दिलं आणि त्या स्पीचमध्ये काय सांगितलं, उत्तर वर्तणूकवाद, ज्याला पोस्ट बिहेवियरलिझम म्हणतो. आणि मग त्या पोस्ट बिहेवियरलिझममध्ये हे प्रयोग, तथ्ये आणि मूल्य ह्या दोन्हींची सांगड घालण्यात आली. आणि रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस हे सुद्धा त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. परंतु मग हे कशासाठी केलं सगळं, कारण शेवटी जाऊन तुम्हाला लिहायचं आहे थेडा स्कोपोल, की ज्यांचं म्हणणं आहे ब्रिंग द स्टेट बॅक. कारण त्यांचं काय म्हणणं आहे, भाई तुम्ही खूप डिस्कशन केलं डिटेलमध्ये, ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं त्यावेळेस सांगेन, आत्ता ती फक्त फ्लो लक्षात ठेवा, की त्यांचं म्हणणं आहे ब्रिंग द स्टेट बॅक म्हणजे काय, राज्यशास्त्राविषय हा राज्याबद्दलचा विषय आहे, तर राज्य वापस आणा. तुम्ही हे न्याय बी खूप साऱ्या गोष्टी बदलत चाललेत, कुठेतरी गेलाय हा विषय, भरकटत चाललाय. समाजशास्त्र ज्याला राजकीय
सामाजिकशास्त्र दृष्टिकोन म्हटलेलं आहे त्याला, बहुविषयांचा तुम्ही आधार घ्यायला लागलेला आहे, ठीक आहे. पॉलिटिकल इकॉनॉमी अप्रोच, पॉलिटिकल सोशलॉजी अप्रोच, तिकडे जायची गरज नाही. तुम्ही ब्रिंग द स्टेट बॅक इन, परत राज्याची संकल्पना घेऊन या राज्याबद्दल डिस्कशन करा आणि हे यातून तुमचा कन्क्लुजन होतो आणि तिथंच तुम्हाला दिसून येतात तुलनात्मक दृष्टिकोन. मग शेवटी जाऊन ते सांगतात की कुठंतरी आपल्याला संस्थात्मक दृष्टिकोन आणावा लागेल. संस्थात्मक म्हणजे काय, कुठेतरी आपल्याला इन्स्टिट्यूशन्सचा स्टडी करावा लागेल. कोणत्या इन्स्टिट्यूशन, स्टेट ही एक इन्स्टिट्यूशन आहे एक प्रकारे, पार्लमेंट ही एक इन्स्टिट्यूशन आहे, ज्युडिशियरी एक इन्स्टिट्यूशन आहे, फॅमिली ही सुद्धा एक इन्स्टिट्यूशन आहे, राईट, स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे. सो अशा पाहिलं गेलं तर ह्या सगळ्या संस्थात्मक दृष्टिकोनाचा आणि बिहेवियरल ॲनालिसिस वर्तणूकवादाचा तुम्हाला तुलना करायची आहे आणि ह्याच फ्लोनी करायची आहे. शेवटी जाऊन त्यांनी, आणि वर्तणूकवाद म्हणजे काय एक प्रकारे, संस्थात्मक वाद म्हणजे काय, संस्थात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, तर पोस्ट बिहेवियरलिझम आहे, उत्तर वर्तणूकवाद एक प्रकारे. त्याच्यामध्ये संस्थेचा उल्लेख केलेला आहे आणि ती संस्थेचा स्टडी करताना तुम्हाला डेटा पण बघायचा आहे, फॅक्ट्स पण बघायचे, तथ्य पण बघायचे, मूल्यांचा पण स्टडी करायचा आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट, ठीक आहे. नेक्स्ट, स्टेट डज द ग्रेटेस्ट हार्म टू द मॅनकाइंड. राज्य व्यक्तिमत्व नष्ट करून मानव जातीचे सर्वात मोठे नुकसान करत आहे, जे एक प्रगतीचे मूळ आहे. कोण, एक प्रकारे व्यक्तिमत्व जे एक प्रगतीचं मूळ आहे ते राज्याच्यामुळे नष्ट होत आहे अशा पद्धतीने. म्हणजेच स्टेटला एक प्रकारे निगेटिव्ह परिभाषेत बघितलेलं आहे कोणी, महात्मा गांधीजींनी. सो आपल्याला गांधींचे राजकीय विचार याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. मग गांधींचा राजकीय विचार जर राज्याबाबत काय विचारायचं आहे विचारलं तर त्यांना काय पाहिजे होतं, राज्य नको होतं. कारण त्यांचं काय म्हणणं होतं, स्टेट इज अँड सोललेस मशीन. हे एक प्रकारे मन नसलेलं यंत्र आहे, ठीक आहे. मनच नाही त्याच्याकडं, सोल नाही. कारण का, राज्य काय करतं, नेहमी ह्या भाषेत बोलतं की राज्यासाठी काय गरजेचं आहे, तुम्ही राज्याला फॉलो केले पाहिजे, राज्याचे कायदे फॉलो केले पाहिजे, राज्य त्या कायद्यांची अंमलबजावणी करेल. सो तुम्हाला ते राज्य नेहमी त्या पर्स्पेक्टिव्हनी बोलतं. तुम्हाला ते तुमचा व्यक्तिमत्वाशी पूर्णपणे विकास करता येणार नाही. मग व्यक्तिमत्वाचा विकास कुठे होऊ शकतो तुम्हाला, आणि तो व्यक्तिमत्वाचा विकास तुमच्या प्रोग्रेससाठी कसा महत्त्वाचा आहे, मग ते सांगताना गांधींचे सर्व तत्त्व तुम्हाला घेऊन यावं लागतील. ते म्हणजे नॉन व्हायलन्स, अहिंसा, सत्य, ठीक आहे. त्यानंतर अंत्योदय म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. ट्रस्टीशिप प्रिन्सिपल असेल त्यांचा, विश्वस्त मंडळाचा तत्व. सो हे सगळे गांधींचे प्रिन्सिपल तुम्हाला लिहावे लागतील, गांधींबद्दल लिहावं लागेल. फोकसला काय ठेवायचं आहे, त्यांचं निगेटिव्ह कनोटेशन, स्टेटला कशा प्रकारे त्यांनी निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघितलेले. त्यांचं म्हणणे काय म्हणणे, माणूस हा असला पाहिजे सेंटरला, बाकी सर्व गोष्टी बाजूला असल्या पाहिजे, त्याला ओशनिक सर्कल ऑफ पॉवर म्हणतो. त्यासाठी त्यांनी ग्राम स्वराज्य देखील कन्सेप्ट दिलेली की गावाच्या सेल्फ सफिशियंट विलेज पाहिजे, स्वयंपूर्ण खेडी पाहिजेत, त्या खेड्यांवर आधारित आपली समाज व्यवस्था उभी राहिली पाहिजे. नाही की कुठंतरी एक भारत म्हणून देश असेल, भारत असो नाही तर नसो, किंवा कोणतंही राज्य असो नाही तर नसो, त्या राज्याच्या खाली लोक असले पाहिजेत, त्या लोक हे स्वयंपूर्ण असले पाहिजेत, त्यांच्या मॅनेजमेंटसाठी राज्य असो नाही तर नसो, म्हणजे राज्य. म्हणून त्याला कदाचित गांधीजींना टीका पण झालेली, जो की सेकंड पार्ट पण इन क्वेश्चनमध्ये. गांधीजींवर काय टीका झाली या संदर्भात, तर गांधीजींना असं म्हटलेलं आहे की हे अनार्किस्ट आहेत, अराजकता पसरवणार आहेत. कारण जे लोक असं म्हणतात की आम्हाला एक प्रकारे राज्य नको, ते लोक सगळे अनार्किस्ट आहे, अराजक आहे. म्हणजे काय, त्यांना काय पाहिजे, सगळ्या पूर्ण विचार करा, भारत सरकार नसतं तर किती मोठी अराजकता आहे, आता आहे तीच किती मोठी अराजकता आहे, तर नसल्यावर तर ठीक आहे, इमॅजिन करा. नेक्स्ट, थर्ड मधला सी, वैयक्तिकच राजकीय आहे, पर्सनल इज पॉलिटिकल. हे घोषवाक्य महिलांच्या शोषण आणि भेदभावाच्या मुद्द्याला कसे संबोधित करते हे स्पष्ट करा. सी, प्रश्न सिंपल दिसतोय, पर्सनल इज अ पॉलिटिकल शोधायचा आहे. आता याच्यामध्ये काय, मी तुम्हाला डिकोडिंग शिकवतो कसं. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न शोधायचा कुठून आलाय. प्रश्न आलाय स्त्रीवादातून, फेमिनिझम, स्त्रीवाद, आयडिओलॉजी, विचारधारा, स्त्रीवाद विचारधारा. मग आपल्याला स्त्रीवाद विचारधारा म्हणलं का, स्त्रीवाद विचारधारामध्ये असलेले सगळे थिंकर आठवले पाहिजे. कॅरोल पेटमन असू द्या, सायमन दी बोवेर असू द्या, ठीक आहे, सायमन दी टक्केल असू द्या, नाव पण तशीच आहे, ठीक आहे, समजून घ्यावं लागेल तुम्हाला आता. मग हे सगळे स्त्रीवादाचे जे कोणी स्कॉलर आहे, तत्त्वज्ञ, विचार अभ्यासक आहेत, ते सगळ्यांची नावं तुम्हाला आठवली पाहिजे एका साईडला. दुसऱ्या साईडला त्याचे काय पाहिजे, त्यांनी काय सांगितलं, वैयक्तिक हेच राजकीय आहे. म्हणजे काय, पर्सनल म्हणजे काय, फॅमिली स्पेसला, म्हणजेच काय, पॅट्रियार्की, पुरुषप्रधान संस्कृती आहे. आणि मग हेच पॉलिटिकल आहे. म्हणजे काय, कन्सेप्ट नाही सांगत मी समजून, कारण का कन्सेप्ट वेळ घेणारी आहे. स्त्रीवादावरती 4 लेक्चर पाहिजे, ठीक आहे, 2-2 तासाचे, तेव्हा कुठं स्त्रीवाद कंप्लीट होतो. सिंपल सांगायचं काय,
त्यांचं काय म्हणणं आहे, जे काही तुम्ही राज्याबद्दल बोलताय, राज्यशास्त्राबद्दल बोलताय, राजकारणाबद्दल बोलताय, ते स्टेट लेवलला, राज्य लेवलला बोलताय, पण तुम्ही हे बघत नाही आहे की ते आपल्याला कुटुंब लेवलला सुद्धा बघितलं पाहिजे, कुटुंब पातळीमध्ये सुद्धा बघितलं पाहिजे. कारण कुटुंब पातळीमध्ये सुद्धा जो काही कुटुंब प्रमुख आहे एक प्रकारे, किंवा पुरुष प्रधान जी संस्कृती आहे ती सुद्धा, त्याच्यामुळे महिलांचे शोषण होते. येस, महिलांचे शोषण आणि भेदभाव तुम्हाला दिसून येतात. ते मग जे काही तुम्ही, ज्या काही जस्टिस, न्यायाचे जे सिद्धांत रॉल्सने दिलेले, प्लॅटोने दिलेले एटसेट्रा, जे काही न्यायाचे सिद्धांत जे तुम्ही राज्याच्या स्तरावरती अवलंबताय ते सगळे कुटुंब स्तरावरती देखील असले पाहिजे. कारण बरेचसे लोकांनी कुटुंब हा पर्सनल विषय आहे तुमचा, पर्सनल, वैयक्तिक, या नावाखाली कुटुंबाकडे, राज्याच्या गोष्टी, राज्याने कुटुंबाकडे पाहिलंच नाही. परिणामी कुटुंब हे पुरुष प्रधान होत गेलं आणि त्याच्यामुळे महिलांचं शोषण होत गेलं. सिम्पल. मग तुम्हाला लिहिण्यासारखं खूप आहे. त्याच्यामध्ये स्त्रीवादाची विचारधाराचं काय इंट्रोडक्शनने सुरुवात करता येईल. त्यानंतर तुम्हाला सुरुवात करता येईल ती म्हणजे ते विचारवाद, जे स्त्रीवादाचे जे काही प्रमुख वैशिष्ट्ये त्याच्याबद्दल 3 पॅरेग्राफ लिहिले. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, कशा प्रकारे सध्याच्या इंट्रोडक्शन आत्ता ह्या कंटेक्सनी देखील सुरू करू शकता की कशा प्रकारे महिलांचे शोषण होते, भेदभाव होते, एखादा इन्सिडेंटनी सुद्धा तुम्ही इंट्रोडक्शन सुरू करू शकता. मग ते लिंक करू शकता स्त्रीवादामध्ये कशा प्रकारे समानतेची मागणी केली, कशा प्रकारे हक्कांची मागणी केलेली. तुम्ही जे नारीवंदन अधिनियम आहे आता रिसेंटली आलेलं, ज्याच्यानुसार रिझर्वेशन मिळालेलं महिलांना 33%, 1/3, त्याच्याबद्दल देखील सुद्धा तुम्ही विचार करू शकता किंवा लिहू शकता इंट्रोडक्शनमध्ये. कन्क्लुजन काय पाहिजे, हेच कन्क्लुजन पाहिजे की फेमिनिझमवरती पण टीका करण्यात आलेली, जसं की ॲक्च्युली स्त्रीवादाचा राज्याबद्दल काही दृष्टिकोनच नाही आहे. देर इज नो पॉलिटिकल थिअरी किंवा थिअरी ऑफ स्टेट विथ फेमिनिस्ट थिअरी ऑफ स्टेट. स्त्रीवादाची राज्याचा सिद्धांत कोणताच नाही आहे. देर इज अ पर्स्पेक्टिव्ह, फक्त त्यांचा एक दृष्टिकोन आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ते पण गरजेचं आहे. दुसरं काय दिलं की ह्या फेमिनिझममध्येच 2-3 प्रकार आहे. एक म्हणजे मूलभूत फेमिनिझम आहे, दुसरं म्हणजे रॅडिकल, थोडंसं आक्रमक असलेलं फेमिनिझम आहे. ठीक आहे, स्त्रीवाद आहे, त्याच्याबद्दल टीका केलेली कोणी, ते लिहायचं आहे तुम्हाला. सो रॉल्सबद्दल लिहायचं आहे, इथं लिहिण्यासारखं आहे. ठीक आहे. स्त्रीवादाबद्दल एक क्वेश्चन तयार करायचा, बट ॲक्च्युली स्त्रीवादाबद्दल क्वेश्चन नाही येईल त्याची गॅरंटी नाही, बट क्वेश्चन विचारधारांवरती एक क्वेश्चन नक्की येणार. मग आपल्या सिलेबसला कोणत्या कोणत्या विचारधारा आहेत, तर स्त्रीवादाची विचारधारा आहे, उदारमतवादाची विचारधारा आहे, त्याचबरोबर मार्क्सवादी विचारधारा आहे, गांधींचा एक प्रकारे गांधीझम ज्याला म्हणतो ती विचारधारा आहे. ठीक आहे. समाजवादी विचारधारा आहे. सो ह्या सगळ्या विचारधारांवरती तुम्हाला एक क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. सो लास्ट क्वेश्चन बघा, लास्ट म्हणजे 3 क्वेश्चन बाकी आहे. चौथा क्वेश्चन, पाश्चात्य लोकशाहीचा पाया लॉकच्या संविधानवाद, स्वातंत्र्य आणि संपत्तीच्या कल्पनांनी तयार केला आहे, स्पष्ट करा. अशा टाईपचे क्वेश्चन पिक करायचे. का सांगतो मी तुम्हाला, हा 20 मार्काचा क्वेश्चन आहे, फार ब्युटिफुल क्वेश्चन आहे. तुम्हाला याच्यामध्ये लिहिण्यासारखं खूप मिळतं, कंटेंट मिळतं. जसं की फॉर एक्झाम्पल पहा, पहिली गोष्ट पाश्चात्य लोकशाहीबद्दल तुम्ही लिहू शकता, वेस्टर्न डेमोक्रेसी म्हणतो आपण त्याला. दुसरं, लॉकबद्दल लिहू शकता. लॉकला काय म्हटलं आहे, उदारमतवादाचा जनक म्हटलं गेलेलं आहे. ते का म्हटलं गेलेलं आहे, त्याची एक स्टोरी आहे, त्याचा एक फ्लो आहे, त्याचा एक मॉडेल आन्सर आहे. ते मॉडेल आन्सर तयार केलं की लॉकवरती कोणता प्रश्न होत्या ते लिहू शकता तुम्ही. त्याच्यात संविधानाबद्दल लिहू शकता, संविधानवाद, त्याच्या स्वातंत्र्याबद्दल लिहू शकता, त्याच्या संपत्तीच्या कल्पनांबद्दल लिहू शकता. सरळ सरळ तुम्हाला 3 पॉईंट त्याचे बनवता येऊ शकतात. आणि हे 3 पॉईंट एक पेज दिलं, याच्या लॉकबद्दल 1 पेज लिहिलं का 4 पेजेसच्या नोट्स तुमच्या तयार होतात किंवा आन्सर तुमचं रेडी होतं. मग काय आहे, सिम्पल सुरुवात केली तुम्ही. ऑब्व्हियसली लॉकला उदारमतवादाचा जनक म्हटलं जातं. का उदारमतवादाचा जनक म्हटलं जातं, कारण त्यांनी उदारमतवादाची जी काही मूलभूत पायाभूत ज्या काही विचारसरणी आहे किंवा जी काही उद्दिष्ट आहेत, ती वैशिष्ट्य आहेत, त्याची रचना केली. मग ती उदारमतवादाची मूलभूत वैशिष्ट्य काय आहे, सगळ्यात पहिलं व्यक्तित्ववाद म्हटलं जातं, इंडिव्हिज्युअलिझम, की माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा, जो इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो कसा महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी काय सांगितलं, होब्सच्या मते. मग जेव्हा जेव्हा लॉक येईल तेव्हा तेव्हा होब्स आला पाहिजे, थॉमस होब्स किंवा हॉब्स म्हणा, कसं आहे पण. सो थॉमस होब्स तेव्हा तेव्हा आला पाहिजे. तो कसा आणायचा हे देखील मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सो थॉमस होब्स आला पाहिजे. मग लॉक्सनी काय केलं, होब्सला कॉन्ट्राडिक्ट केलं, की होब्स सांगतो की माणूस हा एक प्रकारे स्वार्थी आहे. स्वार्थी आहे तर मग त्याच्या स्वार्थपणामुळे काय होतंय, जेव्हा नैसर्गिक स्थिती आहे, त्याला स्टेट ऑफ नेचर म्हटलेले, नैसर्गिक अवस्था किंवा नैसर्गिक स्थिती, त्या नैसर्गिक अवस्थेत एक प्रकारे एकाचे युद्ध सगळ्यांच्या सोबत होतात ते. कारण का, एक प्रकारे कुठंतरी सुरक्षेबाबत डिलेमा तयार होतोय, द्विधा मनस्थिती तयार होते. ठीक आहे. सिक्युरिटी डिलेमा तयार होते. कशामुळे तयार होते, कारण माणूस स्वार्थी आहे. स्वार्थी म्हणजे काय, तो स्वतःच्या नेहमी हिताचा विचार करणार आहे. मग तो नेहमी दुसऱ्यासोबत युद्ध करायला बघणार आहे. कारण का, त्याला असं वाटतं त्याला त्याच्याशी युद्ध नाही केलं तर तो माझ्या हितावरती
प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो किंवा गदा आणू शकतो, ठीक आहे. मग लॉक म्हणतो असं नाही आहे, माणूस स्वार्थी असू शकतो, इंडिव्हिज्युअल सेंट्रिक असू शकतो, परंतु तो त्याच्यामध्ये एवढी तर्कबुद्धी आहे की तो एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहू शकतो. देर इज अ पीस अँड हार्मनी इन अ स्टेट ऑफ नेचर, हे स्टेटमेंट आहे लॉकचं. ह्या कंटेक्समध्ये तो एक प्रकारे राज्याची पायरचनी करतो किंवा राज्याचा सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक कराराची बांधणी करतो. ते सामाजिक करारामध्ये तो म्हणतो की एक प्रकारे जे राज्य निर्माण होईल हे संमतीचं राज्य असेल आणि तिथं तो कॉन्स्टिट्यूशन, ते सोशल कॉन्ट्रॅक्ट कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि मग सेम क्वेश्चन आता प्रिव्हियस इयरला सुद्धा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाचे जे प्रिॲम्बल आहे हे एक प्रकारे, प्रिॲम्बल म्हणजे काय, प्रस्तावना, हे एक प्रकारे सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, सामाजिक करार आहे. मग सामाजिक कराराची संकल्पना तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल, त्याच्यातच संविधानवाद येईल. संविधानवाद म्हणजे काय की कॉन्स्टिट्यूशननी घालून दिलेल्या मुद्द्यांना आपण फॉलो करणे, कॉन्स्टिट्यूशनलिझम, त्याला अधीन राहणे, त्या मूल्यांची जपणूक करणे, सेम. आणि ते का महत्त्वाचं आहे हे लॉक सांगतो. दुसरं लॉक स्वातंत्र्याबद्दल बोलतो. लॉक त्याच्यामुळं स्वातंत्र्य सगळ्यात कोर आयडिया आहे लिबर्टी, लिबरलिझमची, उदारमतवादाची. ही जी कोर आयडिया आहे ती कुठून आली, त्याला तो काय म्हणतो, 3 गोष्टी राज्याकडे मिळालेल्या नाही. जेव्हा मी राज्यासोबत सामाजिक करार केला त्यावेळेस राज्याला सगळ्या गोष्टी दिल्या नाही, 3 अधिकार मी राज्यापासून ठेवून घेतले, बाकी सगळे अधिकार राज्याला देऊन टाकले. 3 अधिकार माझ्याकडे ॲज अ व्यक्ती, ॲज अ पर्सन, ॲज अ इंडिव्हिज्युअल ह्युमन माझ्याकडे होते. ते 3 अधिकार कोणते, पहिला अधिकार होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा, राईट्स, नॅचरल राईट्स, नैसर्गिक अधिकार, ठीक, थिअरी ऑफ नॅचरल राईट्स दिली त्यांनी. सो मला ते स्वातंत्र्याचा अधिकार असला पाहिजे, मला असला पाहिजे अधिकार तो म्हणजे संपत्तीचा. आणि मग तुमचा तिसरा आयडिया येते. सो तो 3 गोष्टीबद्दल बोलतो, लाईफ, लिबर्टी, जीविताचा, लिबर्टी स्वातंत्र्याचा, आणि तिसरा प्रॉपर्टी, संपत्तीचा. मग संपत्ती कोणती, संपत्ती फक्त माझी संपत्ती जी स्थूल संपत्ती तीच नाही, त्याचबरोबर माझे जे स्लेव्ज आहे त्यांची सुद्धा संपत्ती, माझा जो हॉर्स आहे त्यांनी जे काही लेबर केलेलं आहे ते माझं आहे, ॲक्च्युली त्याची ओनरशिप माझी आहे, सो ती मला संपत्ती आहे. मग ह्या संपत्तीची कल्पना, मग तुम्हाला इथं स्वातंत्र्याची कल्पना, संविधानवादाची कल्पना आणि संपत्तीची. मग संविधानवादामध्ये आणखीन एक कल्पना येते सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे विभक्ततेचा सिद्धांत, ज्याला म्हणतो सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी. म्हणजेच काय, त्यांनी 3 अधिकार दिलेले राज्याला. कोणते, तुम्हाला कायदा बनवण्याचा अधिकार आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे, आणि जर त्या कायद्याचे उल्लंघन झाले तर त्याच्याबद्दल तुम्हाला सुनवाई करण्याचा अधिकार आहे, न्यायदानाचा अधिकार आहे, ज्याला आपण हे त्याच्यातून 3 अंग तयार झाले शासनाचे. एक म्हणजे पार्लमेंट, दुसरं लेजिस्लेचर, आणि तिसरं पार्लमेंट म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, आणि तिसरं म्हणजे ज्युडिशियरी. मग हे झालं संविधानवाद, ठीक आहे. सो अशा पद्धतीने लिहिलं आणि शेवटी त्याचं क्रिटिसिझम केलं. मग क्रिटिसिझम काही मार्क्सवाले क्रिटिसिझम करतात, एक प्रकारे पुन्हा एकदा हे भांडवलशाहीचाच तो विचारवंत आहे दिसून येतं. कशावरून दिसून येतो, तो कुठे ना कुठे असमानतेचं समर्थन करतो. ही लिबर्टी कोणासाठी आहे, तर उदारमतवादी लोकांसाठी, भांडवलशाही लोकांसाठीचे, भांडवलदारांसाठीचे, ठीक आहे. तर संपत्तीचं रक्षण करायला सांगतो, याचा अर्थच काय, तर इथं संपत्तीच्या बाबतीत मार्क्सवादी काय म्हणतात की एक प्रकारे कुठेतरी संपत्ती जिथे एकवटली जाऊ शकते असमानता तयार होईल, इथं नेहमी वर्कर्स लोकांचं एक्सप्लॉटेशन होईल. मार्क्सवाद आला, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्क्सवादानंतर तुम्ही लिहू शकता कम्युनिटेरिझम, सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिटी, समाज, ठीक आहे. समुदायवाद म्हटलेलं आहे त्याला ॲक्च्युली. मग समुदायवाद काय सांगतो की प्रत्येक कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, मूल्य, ज्याला व्हॅल्यू प्लुरॅलिझम असं म्हटलं जातं, व्हॅल्यू रिलेटिव्हिझम, सापेक्षवाद देखील म्हटलं जातं, मूल्यांचा सापेक्षवाद. मग म्हणजे काय, सिम्पल, त्यांनी काय सांगितलं की ही तुमची मूल्य आहेत ना, तुमच्या वेस्टर्न डेमोक्रेसीची मूल्य, ही पाश्चात्य लोकशाहीची, ती तुम्ही सगळ्यांकडं समानतेने लावू शकत नाही, ती प्रत्येक समुदायाच्यानुसार. आपल्याकडे रिस्पेक्ट फॉर एल्डर्स, आपल्याकडे सोसायटी अगोदर येते, नंतर वैयक्तिकवाद येतो किंवा व्यक्तित्ववाद येतो. आपल्यासाठी सोसायटी फर्स्ट आहे, कारण आपलं व्यक्तित्व हे सोसायटीतून घडतं, असं कम्युनिटेरियन लोकांचं म्हणणं आहे, ठीक आहे. सो ही अशा पद्धतीने तुम्ही तो क्वेश्चन 20 मार्कचा लिहू शकता. नेक्स्ट आहे काय, हॅना अरेंट. पहा, मी जेवढं काही डिस्कशन केलं याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल, मार्क्स, ग्राम्सी, हॅना अरेंट, जॉन लॉक, होब्स, मॅकॅवली, प्लॅटो, ॲरिस्टॉटल यांच्याबद्दल डिस्कशन आहे. सो तो अँगल बिलकुलही निग्लेक्ट करायचा नाही, ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा. नेक्स्ट, हॅना अरेंट यांनी व्हिटा ॲक्टिवाच्या काही श्रेणींचे विश्लेषण केले आहे, ते स्पष्ट करा. सगळ्यात पहिल्यांदा हॅना अरेंटबद्दल आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हॅना अरेंट असे एक थिंकर होते, एकमेव महिला राजकीय विचारवंत आहे 20व्या शतकातली, ज्याला राजकीय विचारवंत म्हणून एक पदवी मिळाली, महिला असून, ठीक आहे. सो ती एकमेव आहे. काय असं त्यांनी कशाबद्दल लिहिले, त्यांनी लिहिले टोटॅलिटरिझमवरती, निरपेक्षवादावरती, त्यांनी लिहिलेलं एक ॲब्सोल्युटिझमवरती, कशाप्रकारे नाझी जर्मनीमध्ये ज्यूचं पर्सिक्युशन झालं, त्यांनी लिहिलेलं आहे शक्ती म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, अधिकार म्हणजे काय, त्यांनी लिहिलेलं आहे एक प्रकारे व्हिटा ॲक्टिवा, मानवाची ॲक्शन, ह्युमन कंडिशन काय आहे, मानवी एक प्रकारे कंडिशन म्हणजे स्वरूप काय आहे,
मग त्यांनी एक सिंपल गोष्ट सांगितली. त्यांनी काय सांगितलं, माणूस हा बाय नॅचरल झून पॉलिटिकॉन आहे, म्हणजेच पॉलिटिकल इन बाय नेचर आहे, पॉलिटिकल म्हणजे राजकीय आहे. सो माणसाचा स्वभाव हा नैसर्गिकरित्या राजकीय स्वभाव आहे. त्याचा परिणाम काय होतो राजकीय असल्यामुळं, खूप साऱ्या ॲक्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, एक ॲक्शन आहे की तुम्ही ॲक्शन करताय जिवंत राहण्यासाठी, जे की ॲनिमल पण करतात आहे बरोबर, भूक भागवण्यासाठी. दुसरी ॲक्शन काय, तुम्ही काम करताय काहीतरी त्या जीवन करण्यासोबतच. ठीक आहे, सो जेवणाची भूक तर भागतीच आहे, बट ॲट द सेम टाईम इथं मी नेहमी सांगत असतो, इथं काय उदाहरण लक्षात ठेवायचं, मिड डे मील फक्त जेवायसाठी आपण जगतोय. इथे काय तुम्ही वर्कर म्हणून आहे, प्लॅटफॉर्म वर्कर, ते लोकांचं जेवण कोणीतरी घेऊन जायचं आहे. ठीक आहे, झोमॅटो बॉय, प्लॅटफॉर्म वर्कर्स. तिसरं काम सगळ्यात महत्त्वाचं तिने सांगितलं ते म्हणजे व्हिटा ॲक्टिवा, की जे ॲक्च्युली तुम्ही माणूस म्हणून करताय ॲक्टिवा, ते म्हणजे काम काय आहे माणूस म्हणून, तर ते तुमचं काम आहे पार्टिसिपेशन, सहभाग घेणे. आणि म्हणून तिला पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीचे विचारवंत देखील म्हटले गेलेले. सो पार्टिसिपेशन करणे, मग त्यांचं म्हणणं काय, जेव्हा लोक सगळे एकत्र येतील, एकमेकांच्या सोबत चर्चेने सहभाग घेतील लोकशाहीमध्ये, सर्वजण एकत्र येऊन पीपल कमिंग टुगेदर ॲक्टिंग इन कन्सर्ट विथ, एकमेकांच्या सोबत समन्वय साधून कशा प्रकारे, तेव्हा कुठेतरी शक्ती किंवा पॉवर किंवा अधिकार तुम्हाला मिळतो. आणि जेव्हा तुम्ही ते ॲक्टिवली परस्यू करतात, ती ॲक्शन करतात, तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्युमन कंडिशन अचीव करता आली म्हणता येतं. आणि ती खरी ॲक्शन आहे. ह्या ॲक्शन खऱ्या ॲक्शन नाही, ही मानवाची ॲक्शन आहे. मी ह्याबद्दल तुम्ही सिम्पली हॅना अरेंडचं अगोदर लिहिलं इंट्रोडक्शनमध्ये, हॅना अरेंड कोण आहे, काय एक्सेट्रा, त्यांचं बुक कोणतं आहे, त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींवरती बोललेलं आहे. त्यांनी टोटॅलिटरिझमवरती बोलले, त्यांनी ऑन ह्युमन कंडिशनवरती बोलले, मानव हा राजकीय, त्यांना सिव्हिक रिपब्लिकॅनिझम असं देखील म्हटलं होतं. स्कॉलर ऑफ सिव्हिक रिपब्लिकॅनिझम म्हणजे काय, रिपब्लिक म्हणजे काय प्रजासत्ताक, सिव्हिक म्हणजे काय नागरी. सो नागरी प्रजासत्ताक वादाबद्दल ते एक विचारवंत आहे. नागरिक प्रजासत्ताकवाद म्हणजे काय, की लोकांचे पॉलिटिकल राजकीय सहभाग घेतला पाहिजे लोकांनी, तो प्रत्यक्ष असू द्या अप्रत्यक्ष असू द्या, एकत्र येऊन असू द्या, लोकांनी चर्चा केली पाहिजे, ज्या राजकीय गोष्टी होतात त्याच्याबद्दल डिस्कशन केलं पाहिजे, या गोष्टींबद्दल बोललेलं आहे. ठीक आहे, हे झालं इंट्रोडक्शन. मग तुम्ही येऊ शकता, त्यांनी सांगितले की टोटॅलिटरिझममध्ये काय असतं, त्याचा प्रॉब्लेम काय आहे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही सांगू शकता की कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की माणूस हा नैसर्गिकतेने पॉलिटिकल ॲनिमल आहे, मॅन इज बाय नेचर झून पॉलिटिकल. मग त्यांनी सांगितलं की खूप साऱ्या प्रकारच्या ॲक्शन्स आहेत, की ॲक्शन काही ॲनिमल करतात, काही प्रमाणात इथं स्वातंत्र्य आहे थोड्याफार प्रमाणात, परंतु ॲक्च्युअल रिअल ॲक्शन कोणती आहे, जी व्हिटा ॲक्टिवा आहे ती, म्हणजेच काय सहभाग घेणं. आणि जेव्हा तुम्ही सहभाग घेता त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये शक्ती निर्माण होते, पॉवर इमर्ज फ्रॉम देअर इट सेल्फ, ग्रुप टुगेदर. आणि मग तुम्हाला शेवटी जाऊन म्हणता येईल की हां यातून काय होणार आहे, पण यातून काय होणार आहे, एक प्रकारे राज्य हे सहभागात्मक राहणार आहे, ज्याला पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी म्हटलेलं आहे. सो लोकशाहीचा एक प्रकारे विकासच होत जाणार आहे. मग याला काही कुणीतरी क्रिटिसिझम केलं असेल. फॉर एक्झाम्पल आजच्या जगामध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाही लाईक भारताची 140 कोटी लोक आहेत, अशा वेळेस तुम्हाला त्या प्रत्यक्ष सहभागासाठी तुम्हाला काही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे प्रतिनिधित्व स्वरूपाची लोकशाही घ्यावी लागते. पार्लमेंटचं डिक्लाईन झालेलं आहे, पार्लमेंटमध्ये चर्चा होत नाही, सहभाग होत नाही. आजकाल लोक राजकीय गोष्टीमधून लांब राहतात, सहभागी होत नाही. ही त्याचे काही तुम्हाला क्रिटिसिझम लिहावे लागतील. ते स्कॉलरच्या पर्स्पेक्टिव्हने लिहा, रिअल लाईफ पर्स्पेक्टिव्हमध्ये लिहा, किंवा कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्हमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. पॉझिटिव्ह देखील लिहू शकता, कशा पद्धतीने सहभाग घेतात लोक ॲक्च्युली, PIL असू द्या, प्रोटेस्ट असू द्या, राईट, लेजिस्लेशनसाठी इन्फ्लुएन्स असू द्या कोणत्या प्रकारे प्रेशर ग्रुपचा, आणि मग तुम्ही कन्क्लुजन देऊ शकता. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन होता हा, फार विचार करायला लावला प्रश्न होता. संमतीने मिळवलेली अधिमान्यता. अधिमान्यता म्हणजे काय, एक प्रकारे लिजिटिमसी किंवा उपदेशाने तयार केलेली अधिमान्यता. सो संमतीने म्हणजे काय, कन्सेंट, ऑर इनडॉक्ट्रिनेशन. उपदेश, ॲक्च्युली उपदेश म्हटले त्याला, पण इनडॉक्ट्रिनेशन म्हणजे तुमच्यावरती ती इम्बाईब केलेली, तुम्हाला ती घडवण्यात आलेली, राईट, इज इसेन्शियल एलिमेंट इन अ मेंटेनन्स ऑफ पॉलिटिकल रूल. सो राजकीय शासन टिकून ठेवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक घटक आहे, त्याचे उदाहरणांसह समर्थन करा, असा प्रश्न आहे. सिम्पल. सो क्वेश्चन काय दिला बघा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितले की राजकीय गोष्टींचं जर तुम्हाला जपवणूक करायची असेल, सो राजकीय शासन टिकून ठेवायचे असेल, यस राजकीय शासन. सो शासन कसे टिकून ठेवायचे, जेव्हा राजकीय शासन टिकून ठेवायचे त्याला आपण काय म्हणतो, पॉलिटिकल ऑब्लिगेशन असं म्हणतो. लास्ट क्वेश्चन आहे, राईट. सो पॉलिटिकल ऑब्लिगेशन असं म्हणतो. पॉलिटिकल ऑब्लिगेशन म्हणजे काय, की राज्याचे लोक का ऐकतात,
राज्याला संमती का दिलेली आहे, राज्याचे लोक का ऐकतात, ठीक आहे. मग त्याला भरपूर सारी कारणं दिलेली आहे. त्याला मॅकियावेलीनी काही कारणं दिलेली आहे, त्याला होब्सनी कारणं दिलेली आहेत. कारण का होब्स काय म्हणतो, सामाजिक करार केलेला आहे, मग ऐकावंच लागेल. होब्स काय म्हणतो, तुम्हाला जीवितहानी आहे, सो तुम्हाला जीविताचे जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुम्हाला ते ऐकावंच लागेल. त्याच पद्धतीने लॉकसुद्धा म्हणतो, तो नेहमी अपोजिटमध्ये म्हणणार आहे. तो काय म्हणतो, राज्य हे नेहमी टिकू शकतं जर ते संमतीने बनलेले असेल तर, कन्सेंट, संमतीने. पहा पुन्हा एकदा लॉक आला. हेच लिहायचं आहे, सगळे तुम्हाला सिंकरच लिहायचे पेपर 1A मध्ये, लक्षात ठेवा. सो संमतीने. मग हा झाला आपल्या प्रश्नाचा पहिला पार्ट, की ॲक्च्युली जर तुम्हाला राज्य टिकून ठेवायचं असेल तर संमतीने टिकून ठेवावं लागतं. बट दुसरा पार्ट पण आहे, इनडॉक्ट्रिनेशन करून तुम्हाला कशा ना कशा प्रकारे, एक प्रकारे लोकांमध्ये रॅडिकलिझम ज्याला म्हणतो आपण, त्याला लोकांमध्ये ते तत्त्व म्हणजे लोकांना सांगून. ते कसं होऊ शकतं, कॉन्स्टिट्यूशन. ते कसं होऊ शकतं, फासिझम लोकांनी नॅशनलिझम केलं, राष्ट्रवाद केला, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, इनडॉक्ट्रिनेशन केलं. प्लॅटोने काय सांगितलं बघा, प्लॅटोचा जो शिक्षणाचा सिद्धांत आहे, शिक्षणाचा सिद्धांत, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, एक फिक्स शिक्षण पद्धती असेल. मी हे डिटेल डिस्कस केलेलं नाही आता कोणत्या गोष्टी, कारण हे लेक्चर काय टीचिंगचं नाही आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही. हे लेक्चर काय, कशा पद्धतीने येतात, कशा पद्धतीने विचार करायचा आहे, प्रश्न कसे असतात, कोणत्या गोष्टी लिहायच्या आहेत, मी तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प करू शकतो मेन्सच्या प्रिपरेशनसाठी, किंवा तुम्ही कशा पद्धतीने मेन्सचं प्रिपरेशन केलं पाहिजे या संदर्भात येते. सो प्लॅटोचा शिक्षणाचा सिद्धांत काय सांगतो, एका स्ट्रक्चर्ड वेनी येते गोष्टी, येते लक्षात. आणि म्हणून हे सगळं कशामुळे झालं, इनडॉक्ट्रिनेशनमुळे झालं, उपदेशात्मक म्हणा. परिणामी एक प्रकारे आपल्याला राज्य टिकून ठेवता आलं. मग आजचा कंटेक्सने देखील तुम्ही सुरुवात करू शकता. आत्ता पाहिलं तर नेपाळ टिकून राहिलं आहे का, नाही का, तर लोकांच्या संमतीने नियम येत नाही आहे. यूथला कॉन्फिडन्समध्ये घेतलं होतं का तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बॅन करताना, नाही. दुसरी गोष्ट, बांगलादेशमध्ये राज्य नष्ट झालं, कोलॅप्स झालं, ठीक आहे. कारण का, तिथे सुद्धा तुम्ही दुसरी जी पार्टी आहे तिला लोकशाहीमध्ये तिला सहभाग घेण्याचा भागच दिला नाही. त्याच्यामुळे संमतीने तयार झालं होतं का तुमचं सरकार, नाही. बाहेरच्या लोकांची संमती असेल, लोकशाही तुम्ही दाखवली असेल संमती म्हणून, पण आतून संमती होती का, नाही झालं. बांगलादेश कोलॅप्स झालं. सो जर तुम्हाला राज्य टिकून ठेवायचं असेल, पहा आयआरचा प्रश्न आहे हा, आलाय कुठं, थिअरीमध्ये, तर तुम्हाला संमती आणि उपदेश या दोन्ही गोष्टींची गरज आहे. इनडॉक्ट्रिनेशनची गरज आहे, तुम्हाला त्या शिक्षणाची गरज आहे, ज्याला आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युशनलिझम देखील म्हटलेलं आहे, संविधानवाद देखील म्हटलेला आहे, त्याला कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हटलेलं आहे, त्याला संविधानिक नैतिकता म्हटलेलं आहे, की लोकांमध्ये तो संविधानवाद आला पाहिजे. ते म्हणून त्यांनी सांगितलं आहे ग्रॅमर ऑफ अनार्की. जर लोक केवळ कायदेभंग, सविनय कायदेभंग चळवळी करीत राहिले, कोणत्या तरी एका लीडरला हिरो मानून त्याची पूजा करत राहिले, आणि त्या लीडरनी जर सांगितलं कायदे मोडा, आणि त्यानुसार जर लोक कायदे मोडायला लागले, तर संविधान एक दिवस नष्ट होईल, तर राज्य नष्ट होईल. तुम्हाला ते टिकून ठेवायचं असेल तर संविधानवाद गरजेचा आहे, संविधानाची नैतिकता गरजेची. किती साऱ्या गोष्टी लिंक करता आल्या. मी IR लिंक केलं, मी IGP लिंक करून पाहिलं, पॉलिटी लिंक केलं मी. सो तुम्हाला मल्टिपल फॅक्टर्स लिंक करता येतात. सो होपफुली मला जी गोष्ट कन्व्हे करायची आहे ती कन्व्हे गेली असेल. सेकंड पार्ट आपण सेकंड डिस्कशनमध्ये घेणार आहोत, ठीक आहे. एक 1 बाय 1 जाऊया. आजच्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे, की टेकवेज. पहिलं, की तुम्हाला ॲन्सर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन ॲन्सर नोट्स तयार करावं लागणार आहेत, ॲन्सर नोट्स. त्यासाठी काय गरजेचं आहे, तुम्हाला सर्व PYQ आणि त्याचे शॉर्ट नोट्समधील ॲन्सर. आणि शॉर्ट नोट्स याचा अर्थ काय, शॉर्ट नोट्स आन्सर, की लेट सपोज हा क्वेश्चन आहे, मग मी क्वेश्चन एवढाच लिहीन 3 वर्डमध्ये, लॉक ऑन कन्सेंट सपोज, ठीक आहे, लॉकचे संमतीबाबतचे मत. मग मी त्याच्यामध्ये काय लिहीन, इंट्रो काय लिहिणार मी, लॉक हा उदारमतवादाचा जनक आहे, एवढंच लिहीन. मग बाकीचं मला माहिती काय लिहायचं त्याच्यात ते बुक माहिती आहे, किंवा बुक नसेल माहिती तर बुक लिहून ठेवले, ऑन टू ट्रिटाईज ऑन गव्हर्नमेंट, ठीक आहे, लिहून ठेवलं. मग मी माझं बॉडी पार्टमध्ये कोणते पॉईंट्स पाहिजे मला ते लिहून ठेवले. 1 संमतीबद्दल काय लिहिले, 2 सामाजिक कराराबद्दल लिहायचं आहे लॉकच्या, 3 तो उदारमतवादाचा जनक काय, कारण तो उदारमतवादाच्या गोष्टींबद्दल बोलतो, म्हणजे व्यक्तित्ववाद, संपत्तीचे संरक्षण, त्यानंतर स्वातंत्र्य या गोष्टींबद्दल बोलतो. यातून तुम्हाला काय आहे, त्यामुळे लोक कन्सेंट देतात, संमती देतात. का संमती देतात, कारण का नैसर्गिक स्थितीमध्ये त्यांना गुड पीसफुल आहे, पण फ्युचरवर डिपेंड नाही राहायचं आहे, वॉट एव्हर जे काय. आणि मग तुम्ही पुन्हा काय लिहिणार, इथं क्रिटिसिझम लिहिणार नाही, पण त्याला संमतीच पाहिजे असं नाही. काही ठिकाणी बऱ्याच वेळा इनडॉक्ट्रिनेशन पण केलं जातं, ठीक आहे. मी आत्ता एक्झाम्पल दिलं. बऱ्याच वेळा ती संमती फोर्सफुल, कोहर्सिव्ह देखील असू शकते, शक्तीने देखील. होप्स काय म्हणतो, हे कंपल्शन आहे, स्टेट इज आउट ऑफ कंपल्शन, सक्ती आहे, तुम्हाला संमती नाही आहे, तर राज्याची उत्पत्तीच ही
तुमच्या कंपल्शनमधून आलेली, तुमच्या सक्तीमधून आलेली, की राज्य नसेल तर तुमच्या जीविताला हानी, म्हणजे राज्य पाहिजेच ही सक्ती तुमच्यावरती. मग हे दुसरा पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे नेहमी सेकंड पर्स्पेक्टिव्ह म्हणतो याला मी, दुसरा दृष्टिकोन लिहायचा आहे. इथं जो असेल त्याच्या विरुद्ध. आणि शेवटी कन्क्लुजन लिहायचं. मग कन्क्लुजन लिहिताना तुम्ही काय काय करू शकता, दुसऱ्या सेक्शनसोबत त्याला कोलॅबरेट करू शकता. आणि लक्षात ठेवा, सगळेजण लिहिणार आहेत उत्तरं. आपलं उत्तर युनिक कुठं असणार आहे, आपलं उत्तर युनिक इथं असणार आहे, आपलं उत्तर युनिक इथं असणार आहे, आपलं उत्तर युनिक इथं असणार आहे, आपलं उत्तर युनिक इथं. म्हणजे आपल्याला 4 अपॉर्च्युनिटीज आहेत उत्तरामध्ये काहीतरी युनिकनेस आणण्याचा, तुमचं उत्तर काहीतरी खास बनवण्याचा, जेणेकरून जर 8 लोक असतील त्या सगळ्यांना जर सेम उत्तर लिहिल्यावर 4 मार्क पडलेले असतील, तुम्हाला कुठेतरी 1 मार्क एक्स्ट्रा पडेल, 5 पडेल, आणि तुम्ही ह्या तिघांना बाहेर काढू शकता कॉम्पिटिशनमधून आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यासाठी तुमचा युनिकनेस पाहिजे. तो युनिकनेस कसा आणता येईल ते आपण डिस्कशन करणार आहोत, ते आता आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन कसा डिकोड करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते शिकवणार आहे मी. आणि आपल्या क्रॅश कोर्समध्ये जेवढे काही आत्तापर्यंत 2013 पासूनचे जेवढे काही PSRचे PYQ आलेले आहेत UPSCला, ते सगळे PYQ आपण डिकोड करणार आहोत. संपूर्ण PYQ आपण डिकोड करणार आहोत. सिलेबस बाय सिलेबस डिकोड करणार आहोत, 1 by 1. ठीक आहे. सो सगळे क्वेश्चन आपल्याला डिकोड देखील करायचे आहेत. कारण डिकोडमधून तुम्हाला काय करता येतं, तुम्हाला हिंट मिळतात. जसं मी आत्तामध्ये सांगितलं, पाश्चिमात्य लोकशाहीबद्दल लिहू शकता तुम्ही, कशाप्रकारे लॉकवरती लिहू शकता, संविधानवादाबद्दल लिहू शकता, संपत्तीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल लिहू शकता, आणि या सगळ्यांबद्दल एकत्र लिहू शकता. हिंट मिळाली, प्रत्येकाबद्दल एक पॅरेग्राफ लिहिलं तर 3 पेजेस भरतात. सो ते हिंट ओळखता आल्या पाहिजे डिकोड केल्यानंतर. त्यासाठी तुम्ही फक्त एक काम करायचं आहे, सिलेबस कंप्लीट पार्ट ठेवायचा आहे. तुमची ॲटलिस्ट 1 टाईम रिडिंग झालेली असली पाहिजे, 1 टाईम रिडिंग. कारण ते लेक्चर हे टीचिंगचं नसणार आहे, ते तुमचं व्हॅल्यू एनरिचमेंटचं लेक्चर असणार आहेत. हे 2 गोष्टी मेक शुअर करा. क्रॅश कोर्स जॉईन करा. संपूर्ण सिलेबस मी 2 महिन्यामध्ये तुम्हाला कवर करून देतो. प्रॉमिस आहे आपलं 2 महिने. ठीक आहे. 8-10 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, कारण मध्ये दिवाळी आलेली. ठीक आहे. तुम्ही दिवाळीत जाणार आहेत, मी बोलवलं तरी गायब होणार आहेत, पण असं हरकत नाही. सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला पूर्णपणे आपल्याला मेन्स रेडी करायचं आहे. आणि मग UPSCवाल्यांना काय फायदा होईल याचा, नोव्हेंबरपर्यंत जर तुमचं ऑप्शनल कंप्लीट आहे तर डिसेंबरपासून प्रिलिम तुम्ही चालू करू शकता. त्यावेळेस आपण पॉलिटीचा पार्ट विचार करणार आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. उद्या मात्र IGPच्या सोबत हे डिस्कशन कंटिन्यू करूया. ठीक आहे. थँक्यू.